नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्यासह स्मार्ट लर्निंग @मॅथमॅटिकली पॅरलल या युट्यूब चॅनलवर मी संकेत राजे कदम आज आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जो की बोर्ड प्लस सीईटी मध्ये 20 मार्क देऊन जाणारा चॅप्टर आहे। हा चॅप्टर बोर्ड परीक्षेसाठी 10 मार्क, त्याचप्रमाणे सीईटी परीक्षेमध्ये 4 ते 6 प्रश्न म्हणजेच 8 ते 12 मार्क देऊन जातो। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा 12वी स्टँडर्डचा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे। जर तुम्ही ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित कराल तर कॅल्क्युलस मध्ये अत्यंत फायदा होईल, म्हणजे अर्ध मॅथमॅटिक्स या ठिकाणीच तुमचं कव्हर होऊन जातं। बघा, आपण कोणत्याही प्रकारची वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्सला। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पहिला कन्सेप्ट येतो प्रिन्सिपल सोल्युशन। आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, तर एकदम साधं सोपं सरळ लक्षात ठेवायचं की कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचं व्हॅल्यू जे की आपण त्याला इनपुट देत असतो, म्हणजे जे ठिकाणी आपण त्याला अँगलच्या भाषेमध्ये बोलतो, तर ते व्हॅल्यू मिनिमम 0 डिग्री मॅक्सिमम 360 डिग्री पर्यंत, 0 पासून ते 360 पर्यंत, 0 पासून ते 360 पर्यंत जर अँगलचं मेजर असेल तर त्या प्रत्येक सोल्युशनला म्हटलं जातं ट्रिग्नोमेट्रिक सोल्युशन। म्हणजेच समजा मला जर विचारलं साइन थिटा इक्वल टू 1/2 आणि याचं सांगा म्हटले प्रिन्सिपल सोल्युशन, तर याचा अर्थ ह्या थिटाच्या जागी मी असं काय पुट करायचं की मला आन्सर 1/2 मिळालं पाहिजे। ते काय पुट करायचं म्हणजे आपल्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन। मग काय पुट करायचं, जर मी थिटाच्या जागी 30 डिग्री पुट केलं तर माझ्यासाठी झालं 30 डिग्री प्रिन्सिपल सोल्युशन। ओके, पण फक्त 30च का नाही, अजून असा कोण आहे, मग ते व्हॅल्यू मिनिमम 0 डिग्री पासून ते 360 पर्यंत जितक्या कोणी अँगल्स आपल्याला साइनचं व्हॅल्यू 1/2 आणून देईल ते प्रत्येक जण आपल्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन असेल। मग या ठिकाणी पर्टिक्युलर साइन थिटा इज इक्वल टू 1/2 संबंधी बोलायचं झालं तर 30 डिग्री आणि 150 डिग्री हे दोघ जण आपल्याला या ठिकाणी 1/2 देणार आहेत, म्हणजे आपण या ठिकाणी म्हणणार प्रिन्सिपल सोल्युशन 30 डिग्री आणि 150 डिग्री। त्यानंतर कन्सेप्ट येतो बेटा जनरल सोल्युशनचा। आता जनरल सोल्युशन म्हणजे काय, तर जनरल सोल्युशन हे प्रिन्सिपल सोल्युशनच्या पुढचं स्टेप। जनरल सोल्युशन मध्ये आपण काय म्हणत असतो, तर थिटाच्या जागी असं काय पुट करू की आन्सर 1/2 येईल। मग ते काय पुट करू, म्हणजे त्या इनफायनाइट व्हॅल्यू असू शकतात, किती पण व्हॅल्यू। म्हणजे समजा मी जर 30 डिग्री पुट केलं 1/2 मिळणार, 150 केलं 1/2 मिळणार, मी जर 390 डिग्री पुट केलं, लक्षात घ्या, मी जर म्हटलं साइन 390 तर हे सुद्धा मला 1/2च मिळणार आहे। मी पुट केलं 750, मी पुट केलं 1110, तरी हे सगळं मला 1/2च मिळणार आहे। म्हणजे अशा इनफायनाइट व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केल्या थिटाच्या जागी तर मला आन्सर काय मिळणार, 1/2च मिळणार। मग आता किती व्हॅल्यू मिळतील तर हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण इनफायनाइट व्हॅल्यू मिळणार ना। मग जनरल सोल्युशन आपण लिहितो ऍज अ फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये। मग तो फॉर्म्युला कसा बनवायचा, तर फॉर्म्युल्यासाठी हा एक चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे। बघा, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर आता साइन अल्फा काय, तर साइन थिटा साठी सगळ्यात मिनिमम अँगल काय असेल तो तुमचा अल्फा झाला। उदाहरणार्थ जे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आपण त्यालाच कंटिन्यू करू। म्हणजेच काय, समजा मी जर या ठिकाणी म्हटलं साइन थिटा इक्वल टू 1/2 आणि त्याचं फाइंड करा म्हटलं जनरल सोल्युशन, काय म्हटलं मी तुम्हाला, साइन थिटा इक्वल टू 1/2, तर साइन थिटा ऍज इट इज पुट करायचा इक्वल टू, आता लक्षात घ्यायचं की साइनचं व्हॅल्यू 1/2 कुणासाठी मिळतं आणि ती सगळ्यात छोटी व्हॅल्यू। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं साइन 150 आहे म्हटलं बेटा 1/2, आणि मी तुम्हाला म्हटलं साइन 30 आहे 1/2, तर याच्या मधलं आपण घ्यायचं जे सगळ्यात छोटं असेल, छोटं म्हणजे जो थिटा छोटा असेल। ओके, छोटं दोन्ही तर एकच आहे, दोन्ही इक्वल आहेत, पण छोटं काय, तर ज्याचा अँगल छोटा असेल ते व्हॅल्यू घ्यायचं। म्हणजे या ठिकाणी मी म्हणणार साइन 30। आता या ठिकाणी हा आपला झाला थिटा आणि या ठिकाणी साइन 30 ला कंपेअर करायचं साइन अल्फा सोबत आणि आपला फॉर्म्युला बनवायचा थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 चा पॉवर n इंटू अल्फा। या ठिकाणी n म्हणजे काय, तर n बिलॉंग्स टू z, दॅट इज n बिलॉंग्स टू इंटीजर। क्लिअर सगळ्यांना।
आता याचा अर्थ काय होतोय, मग यांच्या जागी काहीही व्हॅल्यू पुट करा, कोणताही इंटिजर पुट करा, ते प्रत्येक व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी जे काही आपण म्हटलेलं आहे साइन थिटा इक्वल टू 1/2√3 जे काय म्हणतात ते प्रत्येक व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. अत्यंत साधं सोपं 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 आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवण्याचं ट्रिक तुम्हाला सांगतो. जर तुम्ही म्हणसाल साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा, तर त्या ठिकाणी घ्यायचं थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 चा पॉवर n अल्फा. दॅट्स इट. जर हेच तुम्ही कॉस साठी म्हणत आहात तर परत सेम तेच घ्यायचं n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा. कॉस आहे तर फक्त 2 आणि मायनस एक्स्ट्रा त्याच्यामध्ये द्यायचं. परत टॅन साठी परत तेच n पाय प्लस अल्फा. क्लिअर. आता वेगळं वेगळं काय आहे तर टॅन साठी n पाय प्लस अल्फा आहे. जर कॉस असेल तर त्यामध्ये 2 आणि मायनस टाका, 2 आणि मायनस टाका, आणि जर साइन असेल तर त्याच्यात फक्त -1 चा पॉवर n एवढं टाका. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. हे झालं जर तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स एकदम सिंपल फॉर्म मध्ये असतील. जर ते फंक्शन तुमचे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असेल, फंक्शन तुमचे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असेल तर तिघांसाठी पण एकच फॉर्म्युला n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. क्लिअर. जो टॅन साठी फॉर्म्युला होता, n पाय प्लस अल्फा, या ठिकाणी तोच फक्त मायनस एक्स्ट्रा द्यायचा. ओके. चारही फॉर्म्युले सोपे एकदम. क्लिअर सगळ्यांना. आता हे 4 न करता भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असं याला 6 करून द्या, म्हणजे हे 2 वेगळे करून वेगळे नाही. स्क्वेअर साठी एकच फॉर्म्युला आहे n पाय प्लस ऑर मायनस अल्फा, आणि प्रत्येक ठिकाणी n बिलॉंग्स टू z, म्हणजेच n हा तुमचा इंटिजर आहे. दॅट्स इट. जर एक हा शॉर्टकट साठी दिलेला आहे, जर फॉर्म असा असेल a प्लस कॉस थिटा प्लस b प्लस साइन थिटा इज इक्वल टू c. आता लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतो आहे. जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल, बघा, जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर अलीकडे साइन असेल तर पलीकडे बी साइनच पाहिजे. अलीकडे कॉस असेल पलीकडे बी कॉसच पाहिजे. टॅन असेल टॅन. साइन स्क्वेअर असेल तर पलीकडे पण साइनचा स्क्वेअरच पाहिजे. क्लिअर. म्हणजे जे LHS मध्ये आहे तोच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पलीकडे. मी जर म्हटलं a साइन थिटा, किंवा मी जर म्हटलं फक्त साइन थिटा, इक्वल टू कॉस अल्फा, मी याच्यासाठी जनरल सोल्युशन म्हणा, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणा, प्रिडिक्ट करू शकत नाही. मग काय, हा साइन थिटा ऍज इट इज ह्या कॉसला साइन बनवा, तेव्हा त्यांचं तुम्ही कंपॅरिझन करू शकता. मग आता कॉसला साइन कसं बनवा, तर मग त्याच्यासाठी जे आपण 11th स्टँडर्डला फॉर्म्युले बघितलेले आहेत ते या ठिकाणी आपण वापरायचे आहेत. दुसरं तिसरं काही नाही. पण लक्षात काय ठेवायचं, LHS मध्ये साइन आहे तर RHS मध्ये पण साइन पाहिजे, तर आणि तर त्या दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कंपॅरिझन आपण करू शकतो. जर कंपॅरिझन झालं तर मी त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन प्रिडिक्ट करू शकतो. जर प्रिन्सिपल सोल्युशन करता येत असेल, आपण त्या ठिकाणी त्याचं जनरल सोल्युशन काढू शकतो. प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन मधला फरक लक्षात आला. प्रिन्सिपल सोल्युशन काय, तर थिटाचं असं कोणतंही व्हॅल्यू 0 पासून ते 360 पर्यंत एवढंच. ओके. मिनिमम 0, मॅक्सिमम 360 पण नाही, 360 पेक्षा कमीच असतो, ज्याला आपण म्हणतो 0 इज लेस दॅन इक्वल टू थिटा इज लेस दॅन 360. ओके. याला आपण म्हणतो 2 पाय. ठीक आहे. 0 पासून ते 2 पाय पर्यंत. ओके. इक्वल टू 2 पाय नाही. आणि जनरल सोल्युशन मध्ये काय, तर जनरल सोल्युशन म्हणजे हेच घ्यायचं आहे, फक्त थिटाचं सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू घेऊन दोघांना करायचं कम्पेअर आणि वापरायचा फॉर्म्युला काय, सगळ्यांसाठी n पाय प्लस अल्फा. जर साइन असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय -1 चा पॉवर n. जर कॉस असेल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय 2 आणि मायनस. जर टॅन असेल तर त्याच्यामध्ये काय, तर तो फॉर्म्युला टॅन साठीचा n पाय प्लस अल्फा. जर स्क्वेअर दिलेला असेल तर स्क्वेअर दिल्याच्या नंतर फक्त एक्स्ट्रा मध्ये मायनस आहे, बाकी दुसरं तिसरं काहीही नाही. आता या ठिकाणी एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो. जर a cos थिटा प्लस b sin थिटा इक्वल टू c दिलेलं असेल, आताच काय सांगितलं, अलीकडे पण साइन पलीकडे पण साइन तरच कम्पेअर. इथं साइन पण आलं कॉस पण आलं, तर त्या कंडिशन मध्ये बेटा डायरेक्ट घ्यायचं थिटा इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा प्लस ऑर मायनस बीटा. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही नाही. अल्फा म्हणजे कोण, तर या ठिकाणी कॉस अल्फा इज इक्वल टू a अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, साइन अल्फा इज इक्वल टू b अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघा या ठिकाणी b कोणासोबत आहे, साइन सोबत, a कोणासोबत आहे तर कॉस सोबत. त्यानंतर जर बीटा म्हणसाल तर कॉस बीटा इज इक्वल टू c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. दॅट्स इट. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हटलं तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं येतं की आपण जे काही पॉइंट्स आहेत ते कसे डिनोट करतो. पॉइंट डिनोट करण्याच्या तुम्ही बघितलेले आहेत 2 मेथड आहेत, आणि त्या 2 मेथड म्हणजे कार्टेशियन आणि दुसरी आहे पोलार.
तर कार्टेशियनचं पोलारमध्ये, पोलारचं कार्टेशियनमध्ये कन्व्हर्जन करता यायला पाहिजे, जे की आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे, आपण शॉर्टकटमध्ये त्याला बघूयात. बघा, जर कार्टेशियन आणि पोलार यांच्या दोघांच्या मधलं जर रिलेशन बघायचं असेल तर पहिली गोष्ट, कार्टेशियन डिनोट केलं जातं x, y ने, पोलार डिनोट केलं जातं r, θ ने. तेच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. XY हा आहे कार्टेशियन साठी, r, θ आहे पोलार कोऑर्डिनेट साठी. आता लक्षात घ्या, x, y हे आपल्या सर्वांना माहित आहे. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, r म्हणजे काय तर त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन 0,0 ज्याला आपण रेडियस म्हणतो. थिटा म्हणजे काय तर त्या पॉइंट आणि रेडियस यांना जोडून जी काही लाईन तयार होईल तिचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत तयार झालेला अँगल, यांचं रिलेशन जर या ठिकाणी घ्यायचं म्हटलं तर साधा सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. tan theta is equal to y by x आणि r is equal to √x² plus y². या ठिकाणी तुम्ही अजून दुसरे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतात, जे की मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. तर पहिला फॉर्म्युला आहे बेटा x is equal to r into cos theta. दुसरा आहे बेटा y is equal to r into sin theta. हे आहे तुमचं पोलारचं कन्व्हर्जन जर तुम्हाला कार्टेशियन मध्ये करायचं असेल तर. क्लिअर सगळ्यांना? आता जर कार्टेशियनचं कन्व्हर्जन तुम्हाला पोलार मध्ये करायचं आहे तर तुमच्यासाठी हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी दिलेले आहेत. क्लिअर? यानंतर आपण बघणार आहोत साइन रूल. बघा, नावातच साइन आलं त्यामुळे या ठिकाणी फक्त ट्रिग्नोमेट्रीचं साइन फंक्शन यूज करायचं. लक्षात घ्या, या ठिकाणी साइन रूल आपण ज्या ट्रायंगल मध्ये यूज करतो, a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c इक्वल टू 2r. आता हा 2r म्हणजे काय तर या ठिकाणी जो कॅपिटल R डिनोट केलेला आहे तर तो त्या पर्टिक्युलर ट्रायंगलचं रेडियस असेल. कुणाचं? त्या ट्रायंगलचं रेडियस. आता सर ट्रायंगल मध्ये रेडियस कुठून आलं तर त्या ट्रायंगलला जो सर्क्युम सर्कल काढला जाईल बेटा, ट्रायंगलला जो सर्क्युम सर्कल काढला जाईल त्या सर्क्युम सर्कलचं रेडियस म्हणजे r आहे. क्लिअर? आता सर मग हे एबीसी काय? सर हे खालचं एबीसी काय, वरचं एबीसी, खालचं एबीसी वेगळं आहे का? यस बेटा, बिलकुल वेगळं आहे. लक्षात घ्या, जर समजा मी एखादा कोणताही ट्रायंगल घेतला, बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही आपण ट्रिग्नोमेट्री तुम्ही 10th स्टँडर्डला शिकले फक्त राईट अँगल साठी शिकले, जे तुम्ही 11th स्टँडर्डला शिकले तर ते 11th स्टँडर्डचं ट्रिग्नोमेट्री तुम्ही फक्त राईट अँगल साठीच शिकले होते. परत ते तुम्हाला सांगतोय, ते सुद्धा फक्त राईट अँगल ट्रायंगल साठीच शिकले होते. मात्र आता जे आपण साइन रूल कोसाइन रूल बघणार आहोत ते कोणत्याही ट्रायंगल मध्ये तुम्ही वापरू शकता, कोणत्याही ट्रायंगल साठी यूज करू शकता. आता लक्षात घ्या, हे आहे तुमचा ट्रायंगल. ह्या ट्रायंगलला जर मी एक सर्क्युम सर्कल काढला, सर्क्युम सर्कल म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात परिवर्तुळ. काय असतं ते? ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूंमधून जाणारा सर्कल, बरोबर, वर्तुळ असतो तो. ओके, लक्षात घ्या, या ठिकाणी जर समजा मी कधी म्हटलं की हा आहे आपला सर्कल, ओके, हा आहे आपला सर्कल आणि हा आहे आपला ट्रायंगल ज्याला की मी नाव दिलं ABC. तर लक्षात घ्या, जे आपण कॅपिटल एबीसी घेतलेलं आहे, जे आपण कॅपिटल एबीसी घेतलेलं आहे, हे कॅपिटल एबीसी डिनोट करतं बेटा, कॅपिटल एबीसी डिनोट करतं या ठिकाणी अँगल्सला. कॅपिटल एबीसी कुणाला डिनोट करतं? अँगल्सला. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी मी म्हणणार की साइन ऑफ अँगल ए, साइन ऑफ अँगल बी, साइन ऑफ अँगल सी. ठीक आहे, त्यानंतर हा 2r म्हणजे काय तर हे आहे सर्क्युम सर्कल. ह्या सर्क्युम सर्कलचा कुठेतरी असेल या ठिकाणी सेंटर पॉइंट, आणि हे सेंटर पॉइंट पासूनचं डिस्टन्स ज्याला की आपण म्हणतो रेडियस. समजा मी ही काढली रेडियस, ठीक आहे, तर ही रेडियस या ठिकाणी डिनोट केलेली आहे कॅपिटल R ने. क्लिअर? मग सर हे वरचं एबीसी काय तर बेटा ते वरचं एबीसी आहे साइड्स. ट्रायंगल मध्ये किती? 6 गोष्टी असतात. 3 असतात अँगल्स, 3 असतात साइड्स, 3 असतात अँगल्स, 3 असतात साइड. मग ते अँगल्स डिनोट केले कॅपिटलने, साइड्स डिनोट करतो आहेत आपण स्मॉलने. मग सर त्या साइड कुणाला पण एबीसी म्हणायचं का तर नाही बेटा, हा आहे तुमचा ए. ह्या अँगल ए च्या समोरची बाजू, अँगल ए च्या समोरची बाजू आहे तुमचा स्मॉल ए. अँगल बी च्या समोरची बाजू आहे तुमचा स्मॉल बी. अँगल सी च्या समोरची बाजू आहे तुमचा स्मॉल सी. म्हणजे साइड ए बी सी. अँगल ए च्या अपोजिट साइड ए,
अँगल बी च्या अपोजिट साइड बी, अँगल सी च्या अपोजिट साइड सी, मग याचा आहे रेशो ए ए, म्हणजेच आता हा ए काय आहे तर हे तुमचं साइड बी सी, हा ए काय आहे तर हे आहे तुमचं साइड बी सी, साइड बी सी. बी म्हणजे काय आहे तर बी सोडून द्या, बी सोडून द्या, साइड ए सी, सी म्हणजे तर सी सोडून द्या, साइड ए बी, साइड ए बी. क्लिअर. आणि याचा रेशो असतो 2 × r, त्याच्या रेडियसच्या डबल, रेडियसच्या डबल, रेडियसच्या डबल म्हणजे तुम्ही त्याला डायमीटर सुद्धा म्हणू शकता. क्लिअर. आता भरपूर विद्यार्थ्यांना सवय असते की हा साइन ए वरती लिहा आणि हा स्मॉल ए खाली लिहा, तर बेटा तरी चालतंय, काही हरकत नाही. मात्र मग त्यावेळेस 2r येणार नाही, त्यावेळेस येईल तुमचं 1/2r, ज्याला की आपण कोणत्याही कॉन्स्टंट नंबरने डिनोट करू शकतो. या ठिकाणी दिलंय बघा. क्लिअर. आता या ठिकाणी फक्त इतकं लक्षात ठेवा, इतकं जे साइन रूल लिहून दिलेले आहेत तितकं लक्षात ठेवा, बाकीचं तुमचं ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहे. बघा हे लिहून हे घेतलं तुम्ही, लक्षात घेतलं ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी, क्लिअर, इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r. ओके. आता याला करा इनवर्स, याला करा इनवर्स म्हणजे साइन ए अपॉन ए, बरोबर, नंतर साइन बी अपॉन बी, साइन सी अपॉन सी. आता इक्वल टू 2r तर काही भेटणार नाही, 1/2r भेटणार. त्याला तुम्ही डिनोट करता कोणत्याही कॉन्स्टंट नंबर, दॅट इज के. आता आपण अल्जेब्रा शिकलेलो आहोत, ठीक आहे. आता 12वी आलो ना, मग अल्जेब्रा काय शिकलेलो आहोत आपण की समजा मी जर हे दोन रेशो घेतले, ओके, हे तिन्ही चारही रेशो इक्वल आहेत, मी याच्यातले कोणतेही दोन पिक करू शकतो, बरोबर. हे सगळे एकमेकांसोबत आहे ना, हा याच्या इक्वल आहे, हा याच्या पण इक्वल आहे ना, हा याच्या पण इक्वल आहे, हे तिघ चौघ पण एकमेकांचे इक्वल आहे. मग मी कोणतेही दोन पिक केले, मी सपोज पिक केला हा पहिला वाला, ठीक आहे. या ठिकाणी करा बरं क्रॉस मल्टिप्लाय, ए इंटू साइन बी, काय मिळेल मला, ए इंटू साइन बी इक्वल टू बी इंटू साइन ए, बी इंटू साइन ए, दॅट्स इट. ओके. कुठं मिळालं बघा, हे बघा, बी साइन ए साइन बी, ठीक आहे. मी जर समजा हा दुसरा तिसरा पिक केला तर बी इंटू साइन सी, सी इंटू बी इंटू साइन सी, सी इंटू साइन बी, दॅट्स इट. मी जर हा पहिला तिसरा पिक केला तर सी साइन ए साइन सी, दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. ओके डन. आता जसं मी हे कोणतेही पिक करू शकतो, तसं मी जर ह्या सगळ्यांना जर म्हटलं फक्त 2r सोबत, ओके, ह्या दोघांना इक्वल म्हणा बरं, या दोघांना इक्वल, जर या दोघांना इक्वल म्हणणार तर करा क्रॉस मल्टिप्लाय, सी इज इक्वल टू 2r इंटू साइन सी, सी इज इक्वल टू 2r इंटू साइन सी. जर मी याला आणि 2r ला जर पिक केलं तर कुणाला बी आणि 2r ला यांना जर पिक केलं तर बी इज इक्वल टू 2r इंटू साइन बी, बी इक्वल टू 2r. ओके. फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं, दुसरं तिसरं काही नाही. तर हे काय वेगळे रूल नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी लिहून दिलेलं आहे. तुम्ही साइन रूल फक्त हा लक्षात ठेवायचा, इतका मेन साइन रूल आहे, दॅट्स इट. त्यानंतर बघा बरं, आपण जर परत दोघांना पिक केलं, कोणत्या दोघांना, समजा ह्या दोघांना केलं, ओके, हा बी तर मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, म्हणजे ए बाय बी इक्वल टू हा साइन ए जाईल पलीकडे, साइन ए अपॉन, क्लिअर सगळ्यांना. ओके. बघा बरं, ए बाय बी साइन ए अपॉन सेम, हा आहे तुमचा साइन रूल. यानंतर आपण बघणार आहोत बेटा कोसाइन रूल, अत्यंत महत्वाचा आहे, ठीक आहे. कोसाइन रूल, आता नावातच सगळं काय आलं, ठीक आहे. तुम्हाला बेसिक ट्रिग्नोमेट्री शिकवत असताना मी एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे, तुम्हाला म्हणजे सॉरी ऑफलाईन बॅच मध्ये मी सांगितलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की आपण जे काही घेतो आहोत ना, तर यांचे नाव लक्षात ठेवा. फक्त पहिलं काय घेतलं आपण, साइन रूल, ठीक आहे. तर साइन रेशो येतो, कोणता रेशो आहे, साइन, आणि ज्याला की आपण डिनोट करतो SI यांनी, कशाने, आणि दुसरा असतो बेटा कोसाइन. कोण असतो दुसरा, कोसाइन, ठीक आहे. आता हा कोसाइन आपण डिनोट करतो कॉसने, कोणी, कॉसने. मग या ठिकाणी कोसाइन रूल म्हणजे कॉसचा रूल आहे. कुणाचा रूल आहे, कॉसचा. मग कॉसचा रूल काय आहे, तर ज्या रूल मध्ये फक्त कॉस येणार आहे, ज्या रूल मध्ये कॉस येणार तो झाला कोसाइन रूल. ओके. तर लक्षात घ्या, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर घेतला ना, तर समोर हा ए घ्यायचाच नाही, समोर हा ए घ्यायचा नाही. कोणता ए, साइड ए ने घ्यायची. ओके. मग समोर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, त्याच्यातून मायनस करायचं, ए सोडून द्या 2bc, आणि ए स्क्वेअर घेतला तर अँगल ए चा घ्यायचा. कसं लक्षात ठेवा बघा, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस कॉसचा अँगल कोणता घेतला तुम्ही, फॉर्म्युला कोणता घेतला, ए साठी घेतला ना, तर अँगल पण ए साठीचा घ्या, दॅट्स इट, झालं. आता याला कॉस ए ला मल्टिप्लाय करायचं 2 इंटू कुणी, ए सोडून बीसी ने, साइड बीसी ने, दॅट्स इट. ओके डन झालं. आता जर तोच फॉर्म्युला मी समजा बी स्क्वेअर साठी घेतला तर बी स्क्वेअर मायनस 2 इंटू कॉस अँगल बी घेणार, ठीक आहे.
आणि तो बी सोडून द्या आता. बी अँगल सोबत घेतला, बी सोडून द्या आता. ठीक आहे, मग काय घेणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एसी एसी एसी. ओके, एसी 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 टू तर ऑलरेडी घेतलेला आहे आपण. त्यानंतर बेटा त्यानंतर जर सी स्क्वेअर साठी घेतला तर सी स्क्वेअर साठी घेतला तर कॉस सी ए स्क्वेअर प्लस सी सोडून द्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 इंटू सी सोडून द्या, सी सोडून द्या, सी नाही घ्यायचा, सी नाही घ्यायचा. मग सी सोडला तर कोण उरला ए बी. दॅट्स इट. ओके, आता या ठिकाणी समोर अशा प्रकारचे रूल्स, ठीक आहे, अशा प्रकारचे फॉर्म्युले सुद्धा आपण वापरतो, सीईटीच्या परीक्षेमध्ये आपल्याला वापरायचे आहेत. मग सर हे आलं कसं, तर फक्त इतकं जर लक्षात ठेवलं बेटा, याच्याला मी कोणताही तुम्हाला एक तास आणून दाखवतो, इतकं जर लक्षात ठेवलं ते ऑटोमॅटिक लक्षात राहतं. कसं लक्षात राहतं, समजा मी फॉर्म्युला घेतला, ठीक आहे, समजा हा घेतला मी, बी स्क्वेअर इज इक्वल टू, हा सांगा तुम्ही सांगा मला आता, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2 एसी 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 इंटू कॉस बी 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 बी. ओके, आता जर मला कॉस बीचा फॉर्म्युला तयार करायचा तर हा बघा, हा मायनस 2 एसी कॉस बी बरोबरच्या ह्या साईडला पाठवतो. मग इकडे तो मायनस काय होईल तर प्लस होईल, 2 एसी कॉस बी इक्वल टू हा आपला सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज. ओके, आता हा बी स्क्वेअर इकडे प्लस आहे, पलीकडे जाऊन काय बनणार तर मायनस बनणार, हा बनला मायनस बी स्क्वेअर. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. मला व्हॅल्यू काढायची फक्त कॉस बीची. मग हा 2 एसी या ठिकाणी जो मल्टिप्लाय आहे, हा 2 एसी, हा 2 एसी जो या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, तो पलीकडे जाऊन काय होणार तर याला होणार डिवाइड 2 एसी. हाच मला बनला कॉस बीचा फॉर्म्युला. बघा बरं, कॉस बी इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 एसी. क्लिअर. ओके, हा आहे आपला कोसाइन रूल. आता बघूयात आपण प्रोजेक्शन रूल. बघा आता प्रोजेक्शन रूल हा जो काही आपण वापरणार आहोत, तर साधं सोपा अर्थ लक्षात घ्या. प्रोजेक्शन म्हणजे काय तर शॅडो, सावली, कुणाची सावली कुणाची शॅडो येते आहे, तो रूल आहे. तर ए इज इक्वल टू ए सोडून द्या, ए सोडून द्या, बरोबर. आता हा जो काही आपण प्रोजेक्शन रूल घेणार आहोत तर तो फक्त कॉसच्या संबंधी आपण घ्यायचा आहे. क्लिअर. आता ही शॅडो ए सोडून द्या, ए सोडून द्या, बरोबर. मग एकदा घ्या बी इंटू कॉस अँगल सी, मग नंतर घ्या सी इंटू कॉस अँगल बी. ए साठी घेतलं ना तर ए घ्यायचं नाही समोर, ए इक्वल टू बी इंटू कॉस सी, सी इंटू कॉस बी. ओके, आता हा बी कोणता आहे साईडचा, हा सी कोणता आहे, हा सी कोणता आहे अँगलचा, सी काय आहे साईडचा, बी काय आहे अँगलचा. हाच घ्यायचा फॉर्म्युला. ठीक आहे, चला या ठिकाणी जर समजा कोणता पण फॉर्म्युला घ्याल, समजा आता आपण काय घेतला होता एचा घेतला. ठीक आहे, चला मी तुम्हाला बी किंवा सीचा घेऊन दाखवतो. ठीक आहे, बघा जर समजा मी या ठिकाणी म्हटलं सी इज इक्वल टू, काय म्हणू या ठिकाणी सी इज इक्वल टू, तर काय असेल प्रोजेक्शन रूल साठी सांगतोय बेटा, जर सी इज इक्वल टू घेतलं तर समोर सी नाही घ्यायचं, समोर सी घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं बी प्लस ए, काय घ्यायचं बी प्लस ए. मग आता बी कुणासोबत तर कॉस ए सोबत. मग अँगल ए कॉस ऑफ साईड नसतं, कॉस ऑफ अँगल असतं, मग कॉस ऑफ अँगल ए इंटू सॉरी प्लस ए ला मल्टिप्लाय करा कॉस ऑफ, मग ए घेतलं त्यासोबत हा, बरोबर. तर काय असेल मग त्या ठिकाणी अँगल बी, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे झालं बेटा आपले प्रोजेक्शन हाफ अँगल फॉर्म्युले. बघा लक्षात घ्या, कोणत्याही ट्रायंगलच्या जर तीनही साईडचं आपण केलं समेशन, दॅट इज ए प्लस बी प्लस सी, तर आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो परिमिती मोजणे. काय मोजणे परिमिती. ओके, आणि आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. आता हे पेरिमीटर ए प्लस बी प्लस सी याला आपण डिनोट करतो 2s ने, 2s ने. या ठिकाणी यस म्हणजे काय, यस म्हणजे काय तर यस हा डिनोट केला जातो सेमी पेरिमीटर साठी. ओके, जे ट्रायंगलचं पेरिमीटर असेल त्याचा सेमी मीन्स त्याचा हाफ. ओके, अर्ध परिमिती आपण ज्याला म्हणतो. तर ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s असेल तर त्या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युले साइन साठी, कॉस साठी आणि टॅन साठी. तर साइन साठी मग हाफ अँगल काय तर साइन ऑफ ए बाय 2, जो अँगल असेल त्याचा घ्यायचा हाफ. तर लक्षात घ्या याचा हाफ अँगल फॉर्म्युला अंडर रूट, या ठिकाणी काय घेतलं ए घेतलं ना तर समोर ए घ्यायचंच नाही. ओके, ए सोडून द्या, उरला बी सी, त्याने डिवाइड करा. ठीक आहे, त्यानंतर सेमी पेरिमीटर मधून मायनस करा बी ला, सेमी पेरिमीटर मधून मायनस करा सी ला, ए सोडून. बघा लक्षात घ्या साइन ऑफ ए बाय 2, ए सोडून द्या, यस मायनस बी, यस मायनस सी, बी सी. ओके, जर मी साइन ऑफ बी बाय 2 घेणार तर बी घ्यायचा नाही, ए सी, एकदा मायनस करा ए, एकदा मायनस करा सी. जर मी साइन सी बाय 2 घेणार तर या ठिकाणी सी बाय 2 म्हणजे सी चा हाफ अँगल, तर सी घ्यायचा नाही ए बी, एकदा मायनस करा ए, एकदा मायनस करा बी. आता
जे याच्यासाठी घेतलं ना तर कॉस साठी जे डिवाइड मध्ये आहे बीसी, तर डिवाइड मध्ये बीसीच घ्यायचं. ओके, दोघांचा डिनोमिनेटर साइन कॉस, दोघांचा डिनोमिनेटर सेम असतो ना. बघा आपलं एकदम बेसिक मध्ये जा, साइन इज इक्वल टू काय बेटा, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, आणि कॉस काय ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. दोघांचा डिनोमिनेटर कसा आहे, सेम आहे ना, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे ना. मग हाफ अँगल कोणताही जरी घ्याल तुम्ही, हाफ अँगल घ्या, कम्प्लीट अँगल घ्या, दोघांचा डिनोमिनेटर सेमच असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं, जर ए घेतलं ना तर इथे ए घ्यायचा, म्हणजेच cos ऑफ a बाय 2 इज इक्वल टू यस मायनस ए, त्याला मल्टिप्लाय करा यस ने आणि डिव्हाइड करा ए सोडून बीसी. क्लिअर. जर मी cos ऑफ b बाय 2 घेणार तर cos ऑफ b बाय 2 इक्वल टू काय घ्यायचं बेटा, अंडर रूट यस मायनस बी अपॉन बी सोडला तर एसी. ओके. जर मी cos ऑफ c बाय 2 घेणार तर परत तेच यस मायनस सी अपॉन सी सोडून द्या ए बी, हा कशामध्ये अंडर रूट मध्ये. ठीक आहे. आता टॅन साठी काय, तर टॅनचा काय फॉर्म्युला आहे, तर टॅन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, साइन अपॉन कॉस. घ्या मग टॅन इज इक्वल टू टॅन ऑफ कोणता जरी अँगल घेतला ए बाय 2 इक्वल टू, तर काय मिळणार मला, साइन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2. म्हणजे इथं काय होणार, हा तुमचा बीसी काढला तर वरती काय राहील, तर वरती राहील बघा अंडर रूट. ठीक आहे, दोघांसाठी पण अंडर रूट आहे असेल, वरती राहील यस. ओके, ए नाही घ्यायचं म्हणजे बी आणि यस मायनस सी, दॅट्स इट. आणि खाली काय राहील, तर खाली राहील ये यस मायनस सी. हा झाला तुमचा टॅन ऑफ ए बाय 2. ओके. आता जर बी घेतला तर खाली राहील बी, वरती नाही राहणार, म्हणजे खाली काय राहील यस मायनस बी आणि वरती राहील यस मायनस सी. जर टॅन सी बाय 2 घेतला तर सी राहील खाली, म्हणजे यस मायनस सी, आणि वरती सी राहणार नाही, यस मायनस ए यस मायनस बी, दॅट्स इट. हे झालं तुमचे हाफ अँगल फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण बघितलेला आहे. काय असतो बेटा फॉर्म्युला, 1/2 हाईट इंटू बेस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी एक हिडन थिंग असते, आणि ती हिडन कोणती गोष्ट आहे, तर या ठिकाणी असतो साइन ऑफ जो काही तुमचा 90 डिग्रीचा अँगल असेल, साइन ऑफ 90. कसं लक्षात घ्या, कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. हा आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. या ठिकाणी ही काय आहे तुमचं बेस, आणि ही काय आहे हाईट. ठीक आहे, बेस हाईट, आणि दोघांच्या मधला अँगल बिटवीन बी एच दॅट इज साइन 90. तोच फॉर्म्युला या ठिकाणी 1/2 बीसी घेसाल तर बीसीच्या मधला काय सांगितलं तुम्हाला, समजा हा आहे माझा एबीसी. ठीक आहे, ही असेल साईड ए, ही असेल साईड बी, ही आहे साईड सी. ठीक आहे. जर मी या ठिकाणी जर घेतलं 1/2 ए इंटू सी, तर साइन ऑफ ए आणि सीच्या मधला अँगल कोणता आहे, बी. ठीक आहे, 1/2 ए सी साइन बी. जे काही दोन साईडचं मल्टिप्लिकेशन घेसाल तर त्याला मल्टिप्लाय करायचं साइन ऑफ दोघांच्या मधल्या अँगल. आतापर्यंत आपण हा फॉर्म्युला कोणासाठी शिकलो, तर फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठी. त्या ठिकाणी हिडन थिंग काय होतं, साइन 90 होतं, बरोबर. म्हणजेच अँगल बिटवीन द हाईट अँड बेस, तो फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवा. 1/2 कोणत्याही दोन साईडचं मल्टिप्लिकेशन, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं साइन ऑफ त्या दोघांच्या मधल्या अँगलने. ठीक आहे. म्हणजे समजा या ठिकाणी जर मी काय घेतलं, मी जर समजा घ्यायचं असेल की बीसी, काय घ्यायचं बीसी, 1/2 बीसी घ्या, कोणत्याही दोन साईड घ्या, काही फरक पडत नाही. मग मी जर घेतलं 1/2 बी इंटू सी, तर ह्या दोन साईडच्या मधला अँगल दॅट इज अँगल ए, तो घ्यायचा साइन ऑफ ए. 1/2 बीसी साइन ऑफ ए, 1/2 बीसी साइन ऑफ ए. ठीक आहे. असे 3 फॉर्म्युले, म्हणजे कोणतेही 3 तुम्ही या ठिकाणी कॉम्बो बनवा. ओके. पहिला दाखवला मी तुम्हाला एसी साठी, नंतर दाखवला बीसी साठी, आता आहे एबी साठी. बघा 1/2 ए बी, आणि एबीच्या मधला अँगल साइन सी. हे आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगल इन द फॉर्म ऑफ साइन. आता लक्षात घ्या की आपण दुसरा फॉर्म्युला हिरोन्स फॉर्म्युला म्हणून ज्याला ओळखतो, तर मला नाही वाटत की तुम्हाला याचं काही जास्त एक्सप्लेनेशन द्यायची गरज असेल, कारण तुम्ही आय थिंक 7th-8th स्टँडर्ड पासून हिरोन्स फॉर्म्युला हे नाव ऐकलेलं आहे. हिरोन्स नावाच्या एका सायंटिस्टने हा फॉर्म्युला दिला होता एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करण्यासाठी. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचा तर तुम्ही फक्त हा फॉर्म्युला बघितला असेल आणि हा तुम्हाला आठवत असेल.
ठीक आहे, बघितला असेल मला म्हणायचं की हा तुम्हाला आठवत असेल कारण की मॅक्सिमम टाइम हाच यूज करतो. हिरोन्सने ट्रायंगलचा एरिया मेजर करण्यासाठी जर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल नसेल तर मग कसा मेजर करायचा, तर हिरोन्सने आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. अंडर रूट यस आणि सगळ्या साईड मायनस करा त्याच्या सेमी पेरिमीटर मधून, म्हणजेच अंडर रूट यस, यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. दॅट्स इट. यस म्हणजे काय, सेमी पेरिमीटर. यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी बाय 2. आता बघितलं ना आपण, यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी बाय 2. सर ते तर 2s होतं, हा 2 पलीकडे जाऊन मल्टिप्लाय करा. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. ठीक आहे, मग यसचं व्हॅल्यू काय, ए प्लस बी प्लस सी बाय 2. हा झाला तुमचा सेमी पेरिमीटर. त्या सेमी पेरिमीटर मधून एकदा मायनस करा ए ला, एकदा मायनस करा बी ला, एकदा मायनस करा सी ला, त्यांचा 4 जणांचा करा प्रोडक्ट, तो आहे तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल. दॅट्स इट. क्लिअर. चलो, समोर आहे नेपियर्स अॅनॉलॉजी. नेपियर अॅनॉलॉजी वापरली जाते फक्त आणि फक्त टॅनचं. टॅनचं कन्व्हर्जन कॉटमध्ये, टॅनचं कन्व्हर्जन कॉटमध्ये. बघा, जर टॅन ऑफ, आता हे शक्यतो म्हणजे आतापर्यंत बोर्डच्या 1-2च वेळेस आलेले आहेत याला नेपियर्स वरती प्रश्न. ठीक आहे, पण ही नेपियर्स अॅनॉलॉजी तुम्ही करा जर तुम्हाला सीईटीचा पेपर द्यायचा असेल तर खूप IMP आहे. ठीक आहे, कारण एक प्रश्न जरी त्या ठिकाणी आला तर 2 मार्क एकदम पक्की. ओके, मग नेपियर्स अॅनॉलॉजी बी मायनस सी घेतलं. इथं काय घेतलं, बी मायनस सी बाय 2. तर समोर पण घ्यायचं बी मायनस सी आणि खाली घ्यायचं बी प्लस सी. आता इकडं बी मायनस सी काय आहे, अँगल, इकडं काय आहे, साईड. मग आता बी सी घेतलं तर मग कॉट ऑफ बी आणि सी सोडून जो अँगल असेल त्याचा हाफ, म्हणजे कॉट ऑफ ए बाय 2. ओके, जर समजा मी घेतलं टॅन ऑफ सी मायनस ए बाय 2, सी मायनस ए बाय 2, तर काय घेणार बेटा मी, काय घेणार, तर समोर घ्या साइड सी मायनस ए अपॉन साइड सी प्लस ए इंटू कॉट ऑफ डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 कोणाला, सी ए घेतलं म्हणून. ओके, काहीही घ्या. जर समजा या ठिकाणी सी मायनस ए न राहता जर ए मायनस सी राहिलं असतं, ए मायनस सी राहिलं असतं तर या उलट केलं असतं, बाकी काही नाही. पण अँगल मात्र तोच आला असता, ए आणि सी सोडून जो उरेल तो. ठीक आहे, हे आहे आपलं नेपियर्स अॅनॉलॉजी. आता बघूया तुम्हाला आवडणारा सगळ्यात सोपा, सुंदर आणि मजेशीर टॉपिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. लक्षात घ्या, कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आपण समजा डिनोट केलं y इक्वल टू साइन एक्स ने, तर याचा इनव्हर्स काय असतो, तर साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. आता मी जे तुम्हाला सांगतो आहे तर ती प्रोसेस ऍक्च्युअल तशी नाही, पण आपल्याला काय, ठीक आहे, मग आपल्याला काय समजून घ्यायला काय, हा साइन आहे, हा साइन जर इकडे पाठवला तर साइन इनव्हर्स होईल, हा साइन इकडे पाठवला तर काय होईल, साइन इनव्हर्स. ओके, आणि इकडे काय राहील मग एक्स, म्हणजेच आपल्याला मिळेल x इक्वल टू साइन इनव्हर्स y. आता ऍक्च्युअल मध्ये काय असतं ते पण सांगतो तुम्हाला. ऍक्च्युअल मध्ये असं असतं, जर माझ्याकडे आहे y इक्वल टू साइन एक्स, माझ्याकडे काय आहे y इक्वल टू साइन एक्स, तर बघा लक्षात घ्या, आपण काय करत असतो, तर कोणत्याही फंक्शनच्या दोन्ही साईडला काही करू शकतो. ऍड करा, सबट्रॅक्ट करा, मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, पण दोन्ही साईडला बरं का. मग मी काय म्हणतो, या ठिकाणी मी दोन्ही साईडला इनव्हर्स फंक्शन घेतो. कोणतं फंक्शन घेतो, इनव्हर्स. मग इनव्हर्स फंक्शन काय घेतो, तर या अलीकडं पलीकडं इकडे बी घेतो साइन इनव्हर्स, इकडे बी घेतो साइन इनव्हर्स. मग बघा, हा साइन इनव्हर्स y इक्वल टू आपल्याला मिळाला, साइन इनव्हर्स साइन कॅन्सल म्हणजे x. ठीक आहे, मग तुम्हाला कन्सेप्ट सोडून द्या, तुम्हाला साधं सोपं लक्षात ठेवायला काय, इधर साइन ए उधर जाके इनवर्स बनेगा, सो x इज इक्वल टू साइन इनवर्स y. ओके, मग या ठिकाणी इनवर्स आला ना, इसको बोलते इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. क्लियर सगळ्यांना, ओके, डन डन डन. अब चलो देखेंगे उसका डोमेन एंड रेंज. ठीक आहे, आता डोमेन आणि रेंज जर तुम्हाला साइन कॉस टॅन जे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जर तुम्हाला रेंज डोमेन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या माहित असतील तर हे वेगळ्याच्याने काही लक्षात ठेवण्याची गरजच नाहीये. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे रेंज आहे ते इनवर्सचं डोमेन. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे रेंज आहे ते इनवर्सचं डोमेन, आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे डोमेन आहे ते इनवर्सचं रेंज. दॅट्स इट, एवढंच, दुसरं काय नाही. अल्टिपल्टी मारायचं. ओके, चला या ठिकाणी लक्षात घ्या, मग जर y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स असेल, y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स असेल, तर त्याचं डोमेन काय. आता सर मग आम्हाला डोमेन म्हणजे काय तेच माहिती नाही. ठीक आहे, जर ज्या विद्यार्थ्यांना डोमेन म्हणजे काय हेच माहिती नसेल तर लक्षात घ्या बाळांनो, डोमेन म्हणजे अशी वस्तू, अशी गोष्ट, काही लक्षात ठेवा की डोमेन म्हणजे अशी थिंग आहे की तुम्ही काय देऊ शकता, आणि रेंज म्हणजे काय की तुम्हाला काय मिळेल. ओके, मग साधे सोपे भाषेत काय की डोमेन म्हणजे इनपुट
तुम्ही त्याला काय देऊ शकता, तुम्ही त्याला काय देऊ शकता. मग या एक्सच्या जागी मी असं काय काय पुट करू शकतो, एक्सच्या जागी मी काय काय पुट करू शकतो की मला आउटपुट प्रॉपरली भेटल. ठीक आहे, नाही तर मी डोमेनच्या मध्ये काही बी पुट केलं, सपोज मी पुट केलं साइन इनवर्स 2, सांगा मग आता साइन इनवर्स 2 तर भेटणार आहे की नाही, अशी काही व्हॅल्यू नाहीच आहे. ओके, म्हणजे काय की आपण त्या एक्सच्या जागी काय काय पुट करू शकतो, तर एक्सच्या जागी आपण पुट करू शकतो बेटा -1 से लेके 1 तक. ओके, -1 पासून ते 1 पर्यंत. आणि रेंज म्हणजे मग अशी वस्तू की आपल्याला काय काय भेटू शकतो, आपल्याला काय काय भेटू शकतं. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी जर तुम्हाला रेंज लक्षात ठेवायची असेल तर एकदम सिंपल ट्रिक सांगणार आहे मी. ठीक आहे, एकदा बघून घ्या, सगळं बघा की काय काय आहे, मग त्यानंतर तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगतो की त्याचे रेंज कशा लक्षात ठेवायची. ओके, जर रेंज लक्षात राहणार नसतील तर. ओके, काय सांगितलं तुम्हाला, जे फंक्शनमध्ये कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये रेंज आहे ते इकडे डोमेन, जे तिकडे डोमेन आहे ते इकडे रेंज, याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही नाहीये. ठीक आहे, आता लक्षात घ्या, साइन इनवर्स ऑफ एक्स याच्यासाठी आपल्याकडे डोमेन आहे, म्हणजेच एक्सच्या जागी मी काय काय पुट करू शकतो, एक्सच्या जागी मी काय काय पुट करू शकतो, तर एक्सच्या जागी -1 पासून ते 1 पर्यंत पुट करू शकतो. -1 पण पुट करू शकतो, 1 पण पुट करू शकतो. ठीक आहे, आता साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स दोघांचं डोमेन सेम आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये दोघांचं रेंज सेम आहे. आठवलं? ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, रेंज म्हणजे मला वायचं व्हॅल्यू काय मिळू शकतं, मला आउटपुट काय मिळू शकतं. तर मला साइन इनवर्स साठी रेंज मिळणार आहे -π/2 पासून ते π/2, -π/2 पासून ते π/2, पूर्ण वाय ऍक्सिस. ओके, चला, यानंतर कॉस इनवर्स साठी जर बघायचं तर एक्स ऍक्सिस 0 से लेके पाय तक एक्स ऍक्सिस मिळणे वाला आहे. ओके, 0 से लेके पाय तक. नंतर बघा टॅन इनवर्स साठी आपण एक्सच्या जागी काय काय पुट करू शकतो, एक्सच्या जागी काय काय, तर एक्सच्या जागी आपण -∞ पासून तर इन्फिनिटी पर्यंत एनी रिअल नंबर पुट करू शकतो. मग या ठिकाणी तुम्ही रिअल नंबर सुद्धा म्हणू शकता. याचं आपल्याला रेंज काय मिळणार आहे, तर लक्षात घ्या, जे आपल्याला साइन साठी मिळालं होतं तेच मिळत आहे, फक्त एकच फरक आहे. काय फरक आहे बघा बरं, काय फरक आहे सांगा, या ठिकाणी फरक मला सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की साइन इनवर्स आणि टॅन इनवर्सच्या रेंज मध्ये काय फरक आहे. फक्त एकच फरक आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय फरक आहे, आठवलं सगळ्यांना, नसं आठवलं तर लक्षात घ्या. चला, तुमचं बोर्डाचं इम्पॉर्टंट लेक्चर आहे. या ठिकाणी काय आहे, तर -π/2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू, या ठिकाणी फक्त लेस दॅन इक्वल टू नाही. y इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/2, या ठिकाणी फक्त लेस दॅन इक्वल टू नाही. एवढाच एक फरक आहे, दुसरा काहीही फरक नाही. ओके, चला, या ठिकाणी लक्षात घ्या, टॅन इनवर्सचं, कुणाचं, टॅन इनवर्सचं आणि कॉट इनवर्सचं दोघांचं डोमेन सेम आहे, एनी रियल नंबर -∞ से लेके इन्फिनिटी. ओके, आता कॉट इनवर्सचं रेंज काय आहे, जे कॉस इनवर्सचं आहे ते कॉटचं, जे कॉस इनवर्सचं आहे तेच कॉट इनवर्सचं, फक्त थोडासा फरक काय, जो की टॅन इनवर्स साइन इनवर्स मध्ये सांगितला होता. इथं काय फक्त इक्वल टू नाही. ओके, 0 से लेके पाय तक, बट नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू पाय, पूर्ण एक्स ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिस वरती फक्त तो 0 आणि पाय सोडून. त्यानंतर बघा सेक इनवर्स साठी, तर सेक इनवर्स साठी काय आहे, तर सेक इनवर्स साठी कोणताही रिअल नंबर पुट करू शकता, म्हणजे याला आपण म्हणू शकतो की रिअल नंबर फक्त याच्यामध्ये -1 से लेके 1 तक नाही है, -1 पेक्षा छोटा आणि 1 पेक्षा मोठा. म्हणजे काय, समजा ही जर नंबर लाईन असेल तर -1 पेक्षा छोटा 1 पेक्षा मोठा, -1 पेक्षा छोटा 1 पेक्षा मोठा, इतके नंबर सोडून -1 से लेके 1 तक नाही है, बाकी सब. मग या ठिकाणी कोसेक इनवर्सचं पण रेंज तेच, कोसेक इनवर्सचं पण डोमेन तेच आहे, काय, कोणताही रिअल नंबर बट -1 से लेके 1 तक नाही. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, जो काही आपला कॉस इनवर्सचं डोमेन आहे, जे काही कॉस इनवर्सचं डोमेन आहे ते डोमेन कुणाचं आहे, सेक इनवर्सचं आहे, फक्त या ठिकाणी π/2 लेने का नाही. ओके, π/2 लेने का नाही, काय, पूर्ण एक्स ऍक्सिस, फक्त जो परपेंडिक्युलर आहे वो नहीं लेने का. ओके, चलो, कोसेक इनवर्स साठी जे साइन इनवर्सचं आहे वहीच है, बट कौन नहीं आएगा, ये वाई एक्सिस के ऊपर है तो एक्स एक्सिस वाला 0 नहीं आएगा. ओके, तेवढं येणार नाही.
आता लक्षात ठेवा की सर मग तुम्ही आम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार होते, सुरुवातीला म्हणले सांगा सर, तर सांगतो बेटा. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, तर लक्षात असं ठेवायचं बेटा, आपल्याला हे पाठ आहे सगळ्यांना की कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण निगेटिव्ह आहे. ठीक आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह, कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण निगेटिव्ह माहिती आहे. ऑल पॉझिटिव्ह, या ठिकाणी साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, या ठिकाणी टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, या ठिकाणी कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एनी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इनव्हर्स, एनी इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन थर्ड क्वाड्रंटमध्ये लाईज करत नाही, थर्ड क्वाड्रंटमध्ये नाही. ओके, आता साइन कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे पहिल्यापासून बघू. साइन कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे, तर साइन पॉझिटिव्ह आहे फर्स्ट आणि सेकंडमध्ये, फर्स्ट आणि सेकंडमध्ये. ओके, मग जिथं पॉझिटिव्ह नाही ना उसको छोड दो. ओके, इनव्हर्स फंक्शन एका जागी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, एका जागी निगेटिव्ह असलं पाहिजे. मग साइन इनव्हर्स फक्त दोनच जागी लाईज करतो, पहिल्यात आणि चौथ्यात. ओके, पहिला तर सगळ्यात, तिसरा कुणीच नाही, पहिला सगळे इनव्हर्स फंक्शन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणारच, बरोबर. ऑल फंक्शन येणारच. ठीक आहे, मग साइन कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे, पहिल्यात आणि दुसऱ्यात. मग पहिला घेतला, दुसरा नाही घ्या, निगेटिव्ह वाला चौथा घ्या. नंतर कॉस कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे, पहिल्यात चौथ्यात. मग कॉस साठी पहिला घेतला, नंतर दुसरा घ्या. दॅट्स इट, इत्ताईची. ओके, त्यानंतर टॅन कुठं, जिथं साइन तिथं टॅन, आणि जिथं कॉस तिथं कॉट. ह्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर नाही लक्षात राहिलं मग परत हे लक्षात ठेवा. ओके, कसं, साइन इनवर्स -π/2 से लेके π/2 तक. ओके, त्यानंतर टॅन इनवर्स -π/2 से लेके π/2 तक, बट -π/2 आणि π/2 सोडून. ओके, मग ते इक्वल नाही. आणि कोसेक इनवर्स -π/2 पासून ते π/2 पर्यंत, म्हणजे पूर्ण वाय ऍक्सिस. फक्त कोसेकला झिरो नाही. त्यानंतर कॉस इनवर्स 0 से लेके पाई तक, पूर्ण एक्स ऍक्सिस 0 से लेके पाई तक. कॉट इनवर्स 0 से लेके पाई तक, बट 0 आणि पाय नाही. त्यानंतर कोणता, सेक 0 से लेके पाय तक, बस ये π/2 नाही. ओके, दॅट्स इट. हे झाले आपले इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे रेंज आणि डोमेन. आता बघूयात की इनव्हर्स फंक्शन्सच्या काही प्रॉपर्टीज. लक्षात घ्या, साइन इनव्हर्स मध्ये साइन असेल किंवा बाहेर साइन मध्ये इनव्हर्स असेल, कॅन्सल. जो अँगल असेल अँगल, किंवा जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ती राहील. साइन काढलं, साइन इनव्हर्स प्रत्येक ठिकाणी. ओके, आता साइनचा भाऊ कोसेक इनव्हर्स कॅन्सल, ओके, क्लिअर सगळ्यांना. समोर काय दिलंय, तर थिटाचं व्हॅल्यू काय असलं पाहिजे याच्यासाठी. ओके, आता हे आपण काही लक्षात ठेवलं नाही काय हरकत नाही, मात्र इतकं लक्षात ठेवायचं, जर बाहेर साइन आहे मध्ये साइन इनव्हर्स आहे, कॅन्सल होणार. बाहेर साइन इनव्हर्स आहे मध्ये साइन आहे, कॅन्सल होणार. तेच कॉस आणि कॉस इनव्हर्स साठी, कॉस इनव्हर्स कॉस काटला कॉस. ओके, टॅन असेल तरी प्रत्येकासाठी तेच. ठीक आहे, म्हणजेच काय की फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते कॅन्सल झालं पाहिजे. इतकं साधं सोपं लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं या ठिकाणी काहीही नाही. बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अजून काही प्रॉपर्टीज बघत असताना, जर मला साइनचं कन्व्हर्जन कोसेक मध्ये करायचं असेल, किंवा कोसेकचं साइन मध्ये करायचं असेल, ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या, काय करणार मी. माझ्याकडे जर असेल समजा साइन इनव्हर्स x, तर मी त्याला घेणार कोसेक इनव्हर्स. साइन इनव्हर्सला काय लिहिणार मी, तर साइन इनव्हर्सला लिहिणार कोसेक इनव्हर्स. पण कसा, कोसेक इनव्हर्स कसा, तर या ठिकाणी साइन इनव्हर्स किती आहे, x आहे. मग या ठिकाणी त्या x इनव्हर्स उलट करा, दॅट इज 1/x, जी काय व्हॅल्यू असेल. त्यानंतर कॉसचं मी करणार सेकचं करणार कॉस, टॅनचं करणार कॉटचं करणार टॅन. ओके, चला. त्यानंतर जर आपण बघितलं की साइन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स जर केलं तर ते आपल्याला मिळेल π/2. साइन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स जर केलं तर ते आपल्याला मिळेल π/2. त्यानंतर हेच कुणासोबत जर कोसेक आणि सेकचं केलं तर मिळेल π/2. टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स जर केलं तर π/2. मग या ठिकाणी काय, तर या ठिकाणी आपण अलाइड अँगल्स लक्षात ठेवा. ओके, जे काय आपण अलाइड अँगल्स बघितले होते ना, अलाइड अँगल्स काय 90च्या पटीत येणारे अँगल्स. ओके, आपण काय बघितलं होतं, तर साइन थिटा इक्वल टू कॉस लिहू शकतो ना मी. मग थिटाला काय करणार, फक्त 90 मधून मायनस करणार, 90 म्हणजे π/2 मधून मायनस करणार. ओके, ते लक्षात ठेवा. साइन आणि कॉसचं करायचं. मग इनव्हर्स मध्ये पण साइन आणि कॉसचं, साइन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स इक्वल टू 90 π/2. ओके, म्हणजेच कसं, हा
कॉस इनवर्स इकडे प्लस पलीकडे जाऊन जर मायनस झाला तर ओके. म्हणजे कसं यालाच असं म्हणा साइन इनवर्स थिटाला मी लिहू शकतो किंवा साइन इनवर्स एक्सला मी लिहू शकतो ओके. कॉस इनवर्स काय लिहू शकतो मी कॉस इनवर्स. फक्त हे काय करायचं तर याला मायनस करायचं π/2 मधून ओके. अँगलचं जे करायचं आपण आलाइड अँगल मध्ये तेच या ठिकाणी करायचं. मग कुणाचं रिलेशन बनेल साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स इक्वल टू π/2, टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स इक्वल टू π/2, सेक इनवर्स प्लस कोसेक इनवर्स इक्वल टू π/2. जे अलाइड अँगल मध्ये करायचो आपण तेच या ठिकाणी आहे, दुसरं तिसरं काहीही नाही. बघा जर साइन इनवर्स ऑफ निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या, टॅन इनवर्स ऑफ निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या आणि कोसेक इनवर्स ऑफ निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या ओके. जर कॉस इनवर्स असेल सेक इनवर्स असेल किंवा कॉट इनवर्स असेल तर त्याला पण निगेटिव्ह घ्या पण त्याला मायनस करा पाय मधून. कुणाला कॉस इनवर्स कॉट इनवर्स सेक इनवर्स. क्लिअर. कसं जर समजा असं असेल साइन इनवर्स ऑफ निगेटिव्ह तर याला काय घेणार मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ निगेटिव्ह असेल तर याला घेणार मायनस टॅन इनवर्स ऑफ निगेटिव्ह ओके. जर कोसेक इनवर्स ऑफ निगेटिव्ह असेल तर याला घेणार मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, मायनस कोसेक इनवर्स ऑफ दॅट्स इट. आता जर हेच कॉस इनवर्स कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स साठी असेल तर याला घ्यायचं पाय मायनस. मग पाय मायनस काय कॉस असेल तर कॉस, कॉट असेल तर कॉट, सेक असेल तर सेक ओके. म्हणजेच येईल तुमचा पाय मायनस कॉस इनवर्स, पाय मायनस कॉट इनवर्स आणि पाय मायनस सेक इनवर्स ओके. साइन टॅन कोसेक ह्या तिघांना डायरेक्ट निगेटिव्ह करायचं. कॉस सेक आणि कॉट ह्या तिघांना पाय मायनस निगेटिव्ह करायचं ओके. काही IMP फॉर्म्युले सांगतो आहे बोर्डच्या परीक्षेमध्ये, याच्यावरती 2 किंवा 3 मार्कांना नक्कीच प्रश्न येत असतो आणि सीईटीच्या दृष्टिकोनातून तर हे अत्यंत महत्वाचं आहे. जर टॅन इनवर्स प्लस टॅन इनवर्स असेल, लक्षात घ्या आपण फॉर्म्युला पाठ केलेला आहे टॅन ऑफ ए प्लस बी चा. काय आहे बेटा टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला? जर मी म्हणणार टॅन ऑफ ए प्लस बी तर टॅन ऑफ ए प्लस बी चा काय फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए प्लस बी चा? तर आपण घेत असतो टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. सर हे तर 11वीला शिकलो ना, इथं काय सांगू राहिले? इथं याच्यासाठी सांगतोय बेटा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय जर असेल तर सेम याच्यासारखं बघा. एक बार एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय, एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स याच्यासारखं बघा. वरती प्लस खाली मायनस. जर दोघांच्या मध्ये मायनस असेल तर वरती मायनस खाली प्लस. ओके. आता याच्यासाठी काय कंडिशन दिलेलं आहे ठीक आहे. जर तुम्ही बोर्डचं प्रिपरेशन करत आहात फक्त बोर्डचं तर हे पुढचं कंडिशन्स काही लक्ष देऊ नका. पण जर सीईटीचं प्रिपरेशन करत आहात तर मात्र लक्ष द्या की ह्या पहिल्या कंडिशनला एक्स आणि वाय हे ग्रेटर दॅन 0 असले पाहिजे. दोघांचा प्रोडक्ट हा लेस दॅन 1 असला पाहिजे. लेस दॅन ओके. जर या ठिकाणी एक्स वाय ग्रेटर दॅन 0 आणि दोघांचा प्रोडक्ट पण ग्रेटर दॅन 0 असेल तर मात्र फॉर्म्युला तोच येणार, फक्त त्याच्यामध्ये पाय ऍड करावा लागेल. दुसरं तिसरं काहीही नाही. आता जर दोघं पण ग्रेटर दॅन 0 आहे आणि दोघांचा प्रोडक्ट इक्वल टू 1 आहे, काय येईल बघा? प्रोडक्ट 1 म्हणजे 1 कॅन्सल झालं ना, तर खाली 0 येईल म्हणजे नॉट डिफाईन्ड होईल म्हणजे तुमचं पाय. टॅन इनवर्स नॉट डिफाईन्ड इक्वल टू π/2 ओके. त्यानंतर हे सगळे फॉर्म्युले सीईटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. बोर्डसाठी याला तितकंच वेटेज दिले जाणार नाही. लक्षात घ्या काय आहे 2 साइन इनवर्स जर असेल तर मी त्याला सिंगल साइन इनवर्स मध्ये, म्हणजेच काय की 2 साइन इनवर्स ज्याला की आपण साइन इनवर्स प्लस साइन इनवर्स अशा पद्धतीने म्हणणार. जर साइन इनवर्स प्लस साइन इनवर्स असेल 2 साइन इनवर्स असेल तर त्याला सरळ घ्या साइन इनवर्स 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. जर 2 कॉस इनवर्स असेल तर या ठिकाणी घ्या 2x स्क्वेअर मायनस ओके. आता या ठिकाणी लक्षात घ्या जर 3 साइन इनवर्स असेल तर मग काय? जर 3 साइन इनवर्स असेल तर साइन इनवर्स 3x मायनस 4x चा क्यूब. या ठिकाणी आपण कोणते फॉर्म्युले पाठ केले होते? कोणते फॉर्म्युले? साइन ऑफ ट्रिपल अँगलचे काय पाठ केलं सांगा बरं? साइन ऑफ ट्रिपल अँगल इज इक्वल टू 3 मायनस 4. ते त्या ठिकाणी साइनला आपण लक्षात ठेवलं होतं ना 34 3 मायनस 4. तर मग 3 मायनस 4 काय सर? 3 मायनस 4 काय? तर 3 साइन ऑफ थिटा 4 साइन क्यूब थिटा ओके. मग या ठिकाणी घ्या साइन थिटाच्या जागी x, साइन थिटाच्या जागी x, दॅट्स इट
ओके, म्हणजे आपल्याला मिळालं 3 sin इनवर्स x इज इक्वल टू sin इनवर्स 3x मायनस 4x चा क्यूब. आणि कॉस इनवर्स साठी उलट, 3 च्या जागी 4, 4 च्या जागी 3, 3 च्या जागी 4, 4 च्या जागी 3 उलट करा. 3 cos इनवर्स x इक्वल टू cos इनवर्स 4x क्यूब मायनस 3x. 3 tan इनवर्स जर असेल, परत tan ऑफ ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला जो आपण वापरला होता, काय वापरला होता? 3 tan थिटा मायनस tan. ओके, तो वाला फॉर्म्युला. tan इनवर्स 3x मायनस x क्यूब अपॉन 1 मायनस 3x क्यूब. दॅट्स इट. आता साइन इनवर्सचं कन्व्हर्जन मला कॉस, टॅन, कॉट कशातही जरी करायचं असेल तरी आपण करू शकतो. ठीक आहे, जे आपण की बेसिक ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलं होतं, साइन थिटाचं मी कोणती पण व्हॅल्यू काढतो. मला जर साइन थिटा माहित असेल तर मी कॉस, कॉट, टॅन, सेक, कोसेक कोणतंही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सेम तसं जर साइन इनवर्स एक्स असेल, साइन इनवर्स एक्सचं कन्व्हर्जन जर कॉस मध्ये केलं तर काय काय आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. वापरा या ठिकाणी 1 मायनस एक्स स्क्वेअर कॉस इनवर्स. दॅट्स इट. टॅन इनवर्सला एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी मला टॅन इनवर्स भेटलं. टॅन इनवर्स भेटलं म्हणजे कॉट इनवर्स भेटणार. कॉट इनवर्स काय आहे? तर याला करा उलट. दॅट्स इट. मला कॉस इनवर्स भेटलेलं आहे, कॉस इनवर्स भेटलेलं आहे, त्याचं कॉस इनवर्सचं सेक करू शकतो मी. यस, बिलकुल करू शकतो. मग काय करणार? 1 अपॉन ही, 1 अपॉन ही. साइन इनवर्स आहे त्याचं कोसेक करायचं आहे. बघितलं आपण मागच्याच फॉर्म्युल्यामध्ये, साइन इनवर्स इक्वल टू 1. ओके, कोसेक इनवर्स 1/x. सेम तसंच जर कॉसचं मला परत साइन, कॉस, टॅन कशातही कन्वर्जन करायचं असेल तर करू शकतो. कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स साइन इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन भेटलं, कोसेक भेटून जाईल. ओके, कॉस माहिती आहे, सेक भेटून जाईल. ठीक आहे, नंतर टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. दॅट्स इट. टॅन भेटलं, कॉट भेटणार. सेम तीच व्हॅल्यू जर मला टॅनची माहित असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, 1-2 मिनिटाचा पॉज घ्या आणि हे सगळे फॉर्म्युले एक वेळेस लिहून घ्या. क्लिअर सगळ्यांना? पाठ करायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. एकदा लिहा, दोनदा लिहा आणि लॉजिक लक्षात ठेवा. लॉजिक परत एकदा सांगू काय काय लॉजिक आहे. जर टॅन इनवर्स प्लस टॅन इनवर्स असेल तर तो आपण जो 11th स्टँडर्डला जो फॉर्म्युला वापरला होता टॅन ऑफ ए प्लस बी वाला, प्लस असेल प्लस खाली मायनस, मायनस असेल वरती मायनस खाली प्लस. ज्यांना फक्त बोर्डचं प्रिपरेशन करायचं आहे त्यांनी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ज्यांना सीईटीचं प्रिपरेशन करायचं आहे त्यांनी त्याच्या कंडिशन्स लक्षात ठेवा. कंडिशन्स काय आहेत? जर XY 0 पेक्षा मोठा आहे आणि प्रोडक्ट छोटा आहे. दुसरं कंडिशन, XY हा 0 पेक्षा मोठा आहे मात्र प्रोडक्ट सुद्धा 1 पेक्षा मोठा आहे, तर त्या कंडिशन मध्ये फक्त पाय त्याच्यामध्ये ऍड करायचं. क्लिअर? चला, त्यानंतर जर प्रोडक्ट इक्वल टू 1 असेल तर डायरेक्ट पाय भेट. दॅट्स इट. ठीक आहे, नंतर सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे, जर 2 इंटू साइन इनवर्स असेल तर साइन इनवर्स 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. क्लिअर सगळ्यांना? नंतर दुसरं काय आहे, जर कॉस इनवर्स घ्यायचं असेल तर 2 cos इनवर्स 2x स्क्वेअर मायनस 1. त्यानंतर आपण साइन इनवर्सचं कन्व्हर्जन सगळ्यांमध्ये केलं, कॉसचं केलं, टॅनचं केलं. ओके, आणि नंतर हा आहे आपल्यासाठी जे आपण ट्रिपल अँगलला फॉर्म्युला वापरलं तिथे, इकडे जे डबल अँगलला वापरलं तिथे. ठीक आहे, 1-2 मिनिटांचा पॉज घ्या. हे सगळे फॉर्म्युले या ठिकाणी लिहून घ्या. एकदा रीड करा, दुसऱ्यांदा रीड करा. ठीक आहे, चला या ठिकाणी आपण समोरचा टॉपिक बघूयात. साइन इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स एक्स जर असेल तर. ठीक आहे, आता हे सीईटी साठी एकदम इम्पॉर्टंट आहे. जे विद्यार्थी फक्त बोर्डचं प्रिपरेशन करणार आहे त्यांनी हा पार्ट थोडा स्किप केला तरी चालतंय. 5-1 मिनिटं थोडंसं समोर चला. ओके, आणि मग त्या ठिकाणी आपण बोर्डचे एक्झाम्पल्स सुरू करणार आहोत. कोणते प्रश्न बोर्डच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते आपण बघणार आहोत. बघा, सीईटी वाल्यांनी लक्ष द्या. जर मी साइन इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स वाय करणार तर आपल्याला मिळतंय साइन इनवर्स, जे आपण टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय साठी केलं होतं. साइन इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स वाय करणार तर आपल्याला मिळतंय साइन इनवर्स, एकदा घ्या x अंडर रूट 1 मायनस स्क्वेअर, एकदा घ्या y अंडर रूट 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, दोघांच्या मध्ये ऍडिशन. जर हाच फॉर्म्युला आपण कॉस इनवर्स साठी वापरला, तर एकदा घ्या दोघांचं प्रोडक्ट, नंतर घ्या दोघांचं जे इथं घेतलं होतं ना वरती आपण, तर सेम एकदा घ्या एक्स वाय दोघांचं प्रोडक्ट, एकदा घ्या 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस वाय स्क्वेअर यांच्या रूटचा प्रोडक्ट. दॅट्स इट. आणि दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन. टॅन इनवर्स साठी आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, टॅन इनवर्स साठी बघितलेलं, त्याच्यामुळे टॅन इनवर्स साठी काही व्याख्यान बघायची गरज नाही. बघा, या ठिकाणी आपण जे काय बघितलं होतं ते टॅन इनवर्स साठी बघितलं सगळे फॉर्म्युले. आता या ठिकाणी आपण साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स साठी बघत आहोत. या ठिकाणी आपण दोघांची ऍडिशन बघितली, या ठिकाणी बघा दोघांची सबट्रॅक्शन. आता दोघांची जर सबट्रॅक्शन असेल तर तेच जे इकडे ऍडिशन मध्ये घेतलं तेच, जे ऍडिशन मध्ये घेतलं तेच, फक्त प्लस होतं प्लस आलं, मायनस होतं मायनस.
ओके, एकदा घ्या x √1 - y स्क्वेअर, एकदा घ्या y √1 - x चा स्क्वेअर, दोघांच्या मध्ये प्लस असेल प्लस द्या, दोघांच्या मध्ये मायनस असेल मायनस द्या. आता कॉस इनव्हर्स मध्ये थोडंसं वेगळं, जर दोघांमध्ये प्लस असेल तर तुम्ही मायनस द्या, जर दोघांमध्ये मायनस असेल तर तुम्ही प्लस द्या. पण कुणामध्ये एकदा घ्या x × y दोघांचा प्रोडक्ट. ओके, इथं काय आहे मायनस आहे का, मग प्लस द्या. √1 - x स्क्वेअर √1 - y स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट, दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके, चला आता हा टॉपिक तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. किमती फाईंड नाही करायच्या, किमती लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आता किमती लक्षात काय ठेवायच्या, sin 15 जे की आपण कॅल्क्युलेट पण केलं होतं. sin 15 काढण्यासाठी काय फॉर्म्युला वापरला सांगा, तर 15 ला मी लिहिलं होतं 45 - 30. ठीक आहे, मग हे वापरून किंमत काढली होती √3 - 1/2 √2. आता लक्षात घ्या, जी किंमत sin 15 ची आहे, जी किंमत sin 15 ची आहे, मग तीच किंमत कुणाची आहे, तर बघा sin 15. मला याचं लिहायचंय कॉस, तर लिहू शकतो का, बिलकुल लिहू शकतो. फक्त एक बदल करावा लागेल, ह्या 15 ला मायनस करावं लागेल 90 मधून, दॅट इज 90 - 15. म्हणजेच मला sin 15 बरोबर मिळाला, cos 75. sin 15 बरोबर काय मिळाला, cos 75. जी किंमत sin 15 ची तीच cos 75 ची आहे, बरोबर. √3 - 1/2 √2. आता लक्षात काय ठेवसान की जी किंमत sin 15 ची भेटली तशीच किंमत sin 75 ची भेटेल, फक्त मायनसच्या जागी प्लस. sin 15 छोटा आहे ना. ओके, आता हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काय, की पहिल्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा होत जातो, इन्क्रीजिंग होत जातो. व्हॅल्यू छोट्यापासून मोठी होते. साइन 0 किती आहे, 0. साइन 0 किती आहे, 0. आणि साइन 90 किती आहे, 1. व्हॅल्यू काय झाली, व्हॅल्यू झाली इन्क्रीज. बघा ही व्हॅल्यू छोटी, √3 - 1/2. त्याच्यानंतर √3 मायनस झालं म्हणजे छोटीच होणार ना. इथं √3 + 1 म्हणजे व्हॅल्यू थोडीशी वाढली. sin 15 ची व्हॅल्यू कमी आहे, sin 75 ची व्हॅल्यू जास्त आहे. ओके, आता जी व्हॅल्यू sin 15 ची आहे ती cos 75 आणि जी sin 75 ची ती cos 15 ची. दॅट्स क्लिअर सगळ्यांना. चला त्यानंतर लक्षात ठेवा tan 15 काय आहे, 2 - √3. परत tan सुद्धा sin सारखंच, tan सुद्धा इन्क्रीज होत जातो. tan 15 ची व्हॅल्यू बघा काय, 2 - √3 आणि tan 75 ची बघा काय, 2 - सागे प्लस. व्हॅल्यू सेम आहे, असं काही जास्त वेगळ्याच्या लक्षात ठेवायची गरज नाही. जे साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये केलं होतं, कॉसचं साइन मध्ये केलं होतं तेच. टॅनचं कॉट करा, कॉटचं टॅन करा. tan 15 तीच किंमत cot 75 ची राहणार आहे. tan 15 या टॅनला मी लिहिलं कॉट, तर काय करावं लागेल, 90 - 15. ठीक आहे, म्हणजेच मला मिळालं cot 75. जी किंमत tan 15 ची तीच cot 75 ची. tan 15 छोटी, tan 75 त्याच्यापेक्षा मोठी. 2 - √3 2 + 4. ओके, डन. चला या ठिकाणी दुसऱ्या, आता या व्हॅल्यू होत्या 15च्या पाड्यातल्या. कोणत्या पाड्यातल्या, 15च्या. आता बघू आपण 18च्या पाड्यातल्या. ठीक आहे, 18 वाल्या. आता 18च्या पाड्यातला 18 × 2 = 36 3 × 54 72. ओके, सेम. बघा जर मी sin 18 बघणार, आता हे बाकी पुढचं सांगायची गरज आहे का तुम्हाला, की sin 18 ला मी cos 72 म्हणणार, cos 72 ला sin 18 म्हणणार नाही. या ठिकाणी लक्षात आलं सगळ्यांना. ओके, चला आता sin 18 ही किंमत किती आहे, √5 - 1/4. आता जी किंमत sin 18 साठी आहे, तर तिच्याशी मिळती जो होती sin 18 × 54. sin 54 साठी बघा √5 + 1/4. ओके, आता sin 18 बघितलं म्हणजे cos 72, √5 - 1/4. क्लिअर, √5 + 1/4. sin 18 sin 54 यांच्यासारखं. नंतर जर आपण बघणार sin 72 sin 36 त्यांसाठी √10 + 2√5/4. या ठिकाणी फक्त प्लस जागी मायनस. ओके, sin 36 - 72 मोठी झाली, प्लस झाली. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही नाही. चला या ठिकाणी लक्षात घ्या, शॉर्टकट्स काय लक्षात ठेवायचे, सीईटीच्या परीक्षेत होतं लय IMP, लय इम्पॉर्टंट. ठीक आहे, मग शॉर्टकट्स काय लक्षात ठेवायचे, जर आपल्याकडे sin θ = 1 दिलेला असेल तर θ = डायरेक्ट 4n + 1 × π/2. sin θ = जर -1 दिलेलं असेल तर फक्त या प्लस जागी मायनस घ्या, बाकी दुसरं तिसरं काहीही नाही. cos θ = 1 दिलेलं असेल तर 2n π, आणि जर cos θ = -1 दिलेलं असेल तर तेच 2n π, फक्त त्याच्यात प्लस करायचा पाय, मल्टिप्लाय करा 2n π + π. ठीक आहे, पाय घेतला कॉमन तर 2n + 1 एवढंच करायचं, दुसरं दुसरं काय. sin θ = 1 असेल तर θ = 4n + 1/π/2 × π/2. जर sin θ -1 असेल तर फक्त प्लस जागी मायनस. cos θ = +1 असेल तर 2n π, निगेटिव्ह जर 1 असेल तर 2n π + π एवढं करायचं. जर आपण sin A + sin B + sin C करणार, cos A + cos B + cos C करणार,
तर ह्या व्हॅल्यू मॅक्सिमम मिळतील ज्या कंडिशनला ए बी सी तिघ पण इक्वल आहेत. जर tan A प्लस tan B प्लस tan C cot A प्लस cot B प्लस cot C करणार तर ते मिनिमम मिळणार जेव्हा ह्या कंडिशन असतात. ज्यावेळेस A इक्वल टू B इक्वल टू C म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यावेळेस हे इक्विलॅटरल ट्रायंगल असतील, काय असतील? इक्विलॅटरल ट्रायंगल. A इक्वल टू B इक्वल टू C म्हणजे काय? A चं व्हॅल्यू 60, B चं 60, C चं 60. ज्यावेळेस इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये sin A प्लस sin B प्लस sin C cos A प्लस cos B प्लस cos C हे व्हॅल्यू मॅक्सिमम मिळतं ॲज कम्पेअर टू अदर ट्रायंगल्स. मॅक्सिमम मिळतं इन द सेन्स ॲज कम्पेअर टू अदर ट्रायंगल्स. कुणामध्ये? इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हे व्हॅल्यू मॅक्सिमम मिळतं. टॅन आणि कॉट साठी करणार तर तेच व्हॅल्यू मिनिमम मिळतं. जर मी tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y केलं, मला फॉर्म्युला माहित आहे, पण जर tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y प्लस tan इनवर्स z केलं तर मग काय? तर tan इनवर्स x प्लस y प्लस z तिघांची पण ऍडिशन करून घ्यायची आणि याच्यातून मायनस करायचं तिघांचा प्रोडक्ट. 1 मायनस करायचं दोघांचा प्रोडक्ट, दोघांचा प्रोडक्ट आणि दोघांचा प्रोडक्ट. म्हणजेच काय? 1 मायनस x इंटू y मायनस y इंटू z मायनस x इंटू z. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? चला या ठिकाणी नंतर आपण लक्षात ठेवा, या ठिकाणी जर आपल्याला cos A प्लस cos B प्लस cos C इज इक्वल टू 3y/2 मिळालं, जे आपण मॅक्सिमम व्हॅल्यू म्हटलं, तर ते मॅक्सिमम व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? 3/2. अँड ट्रायंगल हा इक्विलॅटरल असणार आणि हेच मॅक्सिमम व्हॅल्यू मिळतं आपल्याला 3/2. 3/2 म्हणजे किती झालं ते? 1.5. क्लिअर? कसं सांगा? cos A किती बेटा? 1/2. 60 ना, तो 60 ना, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे cos 60 ना, तो 60 प्लस 60. ओके, म्हणजे 1/2 करा बरं. बेस सेम आहे. 1 प्लस 1 प्लस 1 3/2. हे शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं की जर तिघांचं समेशन केलं 3/2 आलं तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, नाही तर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याला 3/2 म्हणा. ठीक आहे. हीच कंडिशन साइन साठी 3√3/2. इक्विलॅटरल ट्रायंगल साइनचं व्हॅल्यू किती आहे? साइन 60 किती आहे? साइन 60 किती आहे? √3/2 प्लस √3/2 प्लस √3/2. ओके, डिवाइड बाय 2 ॲज इट इज √3 तीनदा √3 दॅट इज 3√3/2. दॅट्स इट. जर हेच आपण टॅन साठी करणार तर 3√3 मिळणार. कसं? अरे सर टॅन 60चं व्हॅल्यू √3 ना, मग काय घ्या? √3 प्लस √3 प्लस √3 दॅट इज 3√3. ओके, हेच जर तुम्ही कॉट साठी घेसाल तर सर 1/√3 प्लस 1/√3 प्लस 1/√3 बेस सेम आहे √3. 1 प्लस 1 प्लस 1 दॅट इज 3. एक √3 काढला, वरचा √3 काढला, म्हणजेच मला मिळाला √3. तिन्ही कॉटचं समेशन √3 मिळालं. तुमचा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तुमचा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तेव्हा हे मिळेल, किंवा जेव्हा हे मिळालं तेव्हा म्हणा ट्रायंगल इक्विलॅटरल. हे तुम्हाला शॉर्टकट साठी लक्षात ठेवायला सांगतो आहे. जर A/cos A, B/cos B आणि C/cos C यांचे रेशो सेम असतील तरी सुद्धा आपण म्हणणार की ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. बघा शॉर्टकट्स असे भरपूर आहेत, पण या ठिकाणी फक्त आपण तेच शॉर्टकट्स आपण घेतलेले आहेत की जे सीईटीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले आहेत किंवा विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, चला. जर cos² A प्लस cos² B प्लस cos² C इज इक्वल टू आपल्याला 1 मिळालं, याचा अर्थ तो तुमचा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. cos² A प्लस cos² B प्लस cos² C इज इक्वल टू 1. कसं? तर हे पण प्रूव्ह करून द्यायची गरज आहे का? मला वाटतं प्रूव्ह करून देण्याची गरज नसावी. मात्र ज्या विद्यार्थ्यांना हे लक्षात कसं ठेवायचं तर त्याच्यासाठी एक सांगून देतो बेटा, लक्षात घ्या. जर आपण कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर बघितलं, ठीक आहे, तर या ठिकाणी बघा समजा हा आहे आपला ABC. ओके, तर मी या ठिकाणी घेतो cos² A प्लस cos² B प्लस cos² C. ओके, चला सांगा या ठिकाणी. आता या ठिकाणी cos² B हा 90 डिग्री आहे. मग cos 90 0 म्हणजे हा 0 काढला. ठीक आहे, मग माझ्याकडे काय राहिला? माझ्याकडे राहिला फक्त cos² A प्लस cos² C. आता cos साठी काय फॉर्म्युला आहे? cos साठी फॉर्म्युला आहे ऍडजसंट, म्हणजे A चे ऍडजसंट कोण? AB अपॉन हायपोटेनस AC याचा स्क्वेअर प्लस C साठी ऍडजसंट म्हणजे BC अपॉन हायपोटेनस म्हणजे AC ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे मला या ठिकाणी मिळालं, खाली मिळालं AC चा स्क्वेअर, वरती मिळालं AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. आता AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर, AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर, म्हणजे मला मिळालं AC चा स्क्वेअर अपॉन AC चा स्क्वेअर. या पद्धतीने वर. ठीक आहे, जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर cos² A प्लस cos² B प्लस cos² C इज इक्वल टू किती घ्यायचं? इक्वल टू 1 घ्यायचं. ठीक है, तुम्ही हे लिहून घेऊ शकता. ठीक है, चला अब हम शुरू करेंगे वो टॉपिक जिसके वास्ते हम सब यहाँ पर आए हुए हैं.
अँड द टॉपिक इज द मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाणारे किंवा विचारले जाऊ शकतात असे महत्वाचे प्रश्न. बघा, बोर्ड पेपरचा पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. बोर्ड पेपरमध्ये सेक्शन ए हा असतो तुमचा MCQ टाईपचा सेक्शन. त्यामध्ये पहिला प्रश्न असतो. ओके, तो प्रश्न असतो 2 मार्कांसाठी. आणि जर आपल्याला विचारलं द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन, कोणतंही इक्वेशन देतील त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन, जर हा प्रश्न आपल्याला MCQ मध्ये विचारला तर आपण फक्त या ठिकाणी एक असा छान छान बाण काढून कोणता ऑप्शन करेक्ट आहे इक्वल टू काय आहे ते आपण लिहिणार आहोत. दॅट्स इट. या ठिकाणी आपल्याला 2 मार्क मिळून जाणार. बघा, MCQ मध्ये जर हा प्रश्न आला तर सरळ सरळ या थिटाच्या जागी ऑप्शन पुट करून द्यायचे. ठीक आहे, चला पुट करा. जर मी थिटाच्या जागी हे ऑप्शन पुट करणार, ठीक आहे. आता ऑप्शन पुट करताना पण एकदा हे बघायचं की कोणता क्वाड्रंट आहे बेटा, π/6 फर्स्ट, 7π/6 थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, आणि दोन्ही क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट असू शकतो. बघा बरं, फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट नाही, गलत आहे. ठीक आहे, बघा π/6 8π/6 फर्स्ट क्वाड्रंट सेकंड, गलत आहे. म्हणजे आपला ऑप्शन असू शकतो ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी, ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी. मग आता लक्षात घ्यायचं की व्हॅल्यू कोणतं घ्यायचं, मग ए घ्यायचं का डी घ्यायचं. तर या ठिकाणी कधी पण प्रिन्सिपल सोल्युशन लिहिण्याची मेथड पद्धत अशी असते की पहिले लिहितात छोटा, नंतर लिहितात मोठा. ओके, हा उलट लिहिलेला आहे डी वाला, म्हणजे या ठिकाणी कोणता तर ऑप्शन ए करेक्ट आहे बघा तुमचा, π/6, 7π/6. ठीक आहे, देअरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. जर हा प्रश्न आपल्याला MCQ मध्ये न विचारता थेरोटिकली विचारला तर कसं सोडवायचं लक्षात घ्या. सुरुवातीला लिहायचं बेटा या ठिकाणी हेअर कॉट थिटा इक्वल टू जे काही दिलेलं आहे √3. त्यानंतर आपण घ्यायचं ॲज, काही पण लिहा, ॲज वी नो दॅट वगैरे. तर आपल्याला काय माहिती आहे की √3 ही व्हॅल्यू कुणाची आहे, तर √3 ही व्हॅल्यू आहे कॉट ऑफ π/6 म्हणजेच कॉट ऑफ 30. हे लिहून झालं की त्यानंतर बघायचं की आपण कॉट π/6 जे घेतलेलं आहे तर ह्या कॉट π/6 ला ऍड करायचं. काय करायचं, ऍड करायचं. आता लक्षात घ्या ऍड कसं करायचं. तर जर समजा माझ्याकडे साइन आणि कोसेक असेल, साइन आणि कोसेक असेल तर याला करायचं पाय मधून मायनस, याला करायचं पाय मधून मायनस. जर माझ्याकडे टॅन किंवा कॉट असेल, टॅन किंवा कॉट जर असेल तर याला करायचं पाय मध्ये प्लस. काय सांगतोय, साइन आणि कोसेक सेकंड मध्ये पॉझिटिव्ह आहे ना, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ज्या काही मिळतील तर त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू पॉझिटिव्ह असताना फर्स्ट क्वार्टर सेकंड क्वार्टर मध्ये मिळतील. जर साइन कोसेक निगेटिव्ह असेल तर थर्ड किंवा फोर्थ मध्ये मिळेल. जर टॅन किंवा कॉट सॉल्व्ह करायचं आहे तर पाय प्लस करायचं. जर कॉस आणि सेक आलं, जर कॉस आणि सेक आलं तर आपण याला करायचं 2π मधून मायनस. ओके, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. मग कॉट साठी काय करा, तर जे काही तुमचा छोटा अँगल आला त्याला प्लस करा पाय मध्ये. म्हणजेच मग मला या ठिकाणी मी म्हणू शकतो देअरफॉर कॉट π/6 इक्वल टू कॉट 7π/6. देअरफॉर कॉट थिटा इक्वल टू जे काही √3 दिलंय ते कुणाच्या इक्वल आहे, तर ते इक्वल आहे कॉट π/6 आणि तेच इक्वल आहे कॉट 7π/6. देअरफॉर π/6 and 7π/6 are the principal solutions of, कुणाचे प्रिन्सिपल सोल्युशन हे कॉट थिटा इक्वल टू √3 याचे हे आहेत प्रिन्सिपल सोल्युशन. क्लिअर सगळ्यांना. अशा पद्धतीने लिहा. हा प्रश्न तुम्हाला जर MCQ मध्ये न विचारता थेरोटिकली विचारला तर ओके. आणि हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. लक्षात काय ठेवा, जर साइन कोसेकचे प्रिन्सिपल सोल्युशन काढत आहात, जर साइन कोसेकचे प्रिन्सिपल सोल्युशन काढत आहात तर त्याच्यामध्ये कुणाला ऍड करायचं, कुणाला सबट्रॅक्ट करायचं. तर काय, साइन आणि कोसेक साठी पाय मायनस थिटा,
टॅन कॉटसाठी पाय प्लस थिटा आणि कॉस सेक असेल तर 2 पाय मायनस थिटा. चला, जर आपल्याला विचारलं इन ट्रायंगल AC cos B मायनस BC cos C याचं व्हॅल्यू किती असेल. ओके, बघा, जर MCQ मध्ये विचारला सरळ सरळ लिहायचं ऑप्शन इक्वल टू जो ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे त्याला ऑप्शन नंबर लिहून जो काय ऑप्शन आहे तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि त्याला छान छान अशी चौकट करणार आहोत. ठीक आहे, चौकट करायचीच, कारण हा पहिला प्रश्न असतो फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. जास्त मेहनतीचं काम नाहीये या ठिकाणी. 2 मार्क भेटणार आहेत. एवढं लिहायला 2 मार्क आहे. ठीक आहे, हा मेहनत आहे, याला आपल्याला सिम्प्लिफाय करून बघावं लागेल. आपण रफ साईडला करूयात, रफ पेजवरती करूयात किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेच्या बॅक साईडला करा, कुठेही करा, पण उत्तर फक्त इतकं. मग त्या ठिकाणी एक्झामिनरच्या डोक्यात काय असतं की अरे यार एवढीशासाठी 2 मार्क आहे ना, मग याला जर तेवढं पण लिहायचं आलं, समजा एखाद्या विद्यार्थ्याने फक्त लिहिलं ऑप्शन ए करेक्ट आहे तर त्याला मार्क भेटणार नाही. एखाद्याने लिहिलं फक्त एचा A² मायनस B² हा ऑप्शन करेक्ट आहे त्याला मार्क भेटणार नाही. जो लिहिल ऑप्शन A² मायनस B², आता माहित नाही अजून या ठिकाणी काय उत्तर आहे ते काढू आपण. ठीक आहे, जो लिहिल पूर्ण त्यालाच मार्क भेटेल. ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रा मध्ये ऑप्शन ए असं पण लिहू शकता किंवा तुम्हाला ऑप्शन लिहायची वर तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटणार आहे. मग या ठिकाणी चुका काय नाही करायच्या, फक्त कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते. ठीक आहे, तो ऑप्शन काय आहे ते एवढं नाही, ऑप्शन पण लिहायचं आणि तो ऑप्शन काय करेक्ट आहे हे पण लिहायचं, तेव्हा तुम्हाला मार्क मिळणार आहे. चला, या ठिकाणी आपण याला सिम्प्लिफाय करूयात. काय दिलंय सांगा, काय दिलंय सांगा. या ठिकाणी दिलंय इन ट्रायंगल ABC. जर हा थेरॉटिकली विचारला तर इन ट्रायंगल ABC काय म्हटलंय, AC cos B मायनस BC cos A. आता लक्षात घ्या, या ठिकाणी AC ॲज इट इज मायनस BC ॲज इट इज. आता मला सांगा, आपण कोसाइन रूल बघितले होते. कोणते रूल बघितले होते? कोसाइन रूल. काय होता बेटा कोसाइन रूल? की जर वरती B असेल, जर वरती B असेल तर आपण काय केलं होतं, B घेतलं नव्हतं. कुठं? खाली. मग आपण घेतलं होतं AC, पण कसा? 2AC. ओके, दॅट्स इट. आणि वरती जो B होता तो केला होता आपण मायनस. कुणामधून? B सोडून A² प्लस C². ओके, सेम 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 कॉस A साठी खाली A घेतला नव्हता म्हणजे BC, पण कसा? 2BC. वरती आपण A घेतला होता मायनस. कुणामधून? B² प्लस C². ओके, चला आता बघा बरं, या ठिकाणी हा AC कॅन्सल, हा BC कॅन्सल, म्हणजेच आपल्याकडे या ठिकाणी उरलं A² प्लस C² मायनस B². ठीक आहे, दोघांचा बेस 2 सेम आहे म्हणून 2 ॲज इट इज. मायनसमुळे समजा साईन चेंज होतील. B² मायनस C² मायनस मायनस प्लस A². ठीक आहे, हां आता बघा या ठिकाणी कोणी काटाकाटी होऊ शकते का? तर B² हा झाला मायनस 2B². त्यानंतर हा C² मायनस C² कॅन्सल. A² हा झाला 2A² आणि अपॉन हा आपला 2 ॲज इट इज. ठीक आहे, याच्यातला जर मी 2 घेतला कॉमन तर मला ब्रॅकेटमध्ये उरला A² मायनस B² अपॉन 2 कॅन्सल, म्हणजेच मला मिळाला A² मायनस B². हा प्रश्न जर मला थेरॉटिकली विचारला तर मग मी सगळ्यात शेवटी लिहिणार देअरफॉर. काय प्रश्न विचारला होता मला विचारलं AC cos B मायनस BC cos A इक्वल टू काय उत्तर आलं? A² मायनस B². A² मायनस B². या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. दॅट्स इट. ठीक आहे, आता हा प्रश्न आपल्याला ऑप्शनल मध्ये आहे. ठीक आहे, मग ऑप्शन मध्ये कोणता? A². अरे हेच उत्तर आलं आपलं. मग लिहा या ठिकाणी ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए काय? ऑप्शन नंबर ए A² मायनस B². ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. जर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला टॅन इनवर्स प्लस टॅन इनवर्स, फॉर्म्युला बघितलेला आपण. ठीक आहे, मग सोल्युशन करा बरं. हे टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3. ओके, आता काय करणार मी? तर फॉर्म्युला माझ्याकडे टॅन इनवर्स. ठीक आहे, वरती जर प्लस असेल तर दोघांचं प्लस करा. 1/2 प्लस 1/3. वरती प्लस घेतलं, खाली करा 1 मायनस. दॅट्स इट. आणि दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच 1/2 इंटू 1/3. ठीक आहे, या ठिकाणी फॉर्म्युला लिहा. काय वापरला? काय फॉर्म्युला वापरला? तर टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y इक्वल टू काय घेतलं होतं आपण? टॅन इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. ते रिझन द्या. ठीक आहे, रिझन द्या व्यवस्थित वाटेल. नंतर हा आपला टॅन इनवर्स. आता दोघांची बेरीज करता येते का सांगायचं? 1/2 प्लस 1/3. बेस सेम नाही, बेस सेम करा. 2 3 जा 6 क्रॉस मल्टिप्लाय 3 1 जा 3 प्लस 2 1 जा 2. ठीक आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 3 जा 6 क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 6 मायनस 1. ओके, 6 6 कॅन्सल, म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं टॅन इनवर्स 6 कॅन्सल. वरती 5 3 आणि 2 5 खाली 6 मायनस 1.
ठीक आहे. म्हणजेच काय झालं या ठिकाणी वरती पण आलं 5, खाली पण आलं 5. 5 जर कॅन्सल झाला तर हे मला मिळालं tan इनवर्स 1 आणि tan इनवर्स 1 म्हणजेच किती असतं बेटा π/4. tan 45 ची किंमत 1 असते, याचा अर्थ tan इनवर्स 1 म्हणजे π/4. देअरफॉर मी या ठिकाणी म्हणणार tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू π/4. ठीक आहे. आता हा प्रश्न आपल्याला कसा होता, ऑप्शनल मध्ये विचारलेला होता. बघा या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट आहे, कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन डी. ऑप्शन डी किती π/4 इज द करेक्ट आन्सर. जर हा प्रश्न थेरॉटिकल मध्ये आला तर तुम्हाला ह्या पद्धतीने सोडवावं लागेल. जर हा प्रश्न फक्त MCQ आला तर ऑप्शन कोणता करेक्ट आहे ते लिहून त्या ठिकाणी त्याचा कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते लिहायचं. चला, सेक्शन ए मध्ये एक प्रश्न असतो एका मार्काला, जो की क्वेश्चन नंबर 2 मध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यात 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जर त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारला डज द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन ऑर नॉट, कुणाचं दिलेलं आहे, जे दिलंय ते लिहा. हेअर कोण दिलंय, तर या ठिकाणी दिलंय cos स्क्वेअर थिटा इक्वल टू -1. ओके. आता बघा या ठिकाणी स्क्वेअर दिलंय, या ठिकाणी काय दिलंय स्क्वेअर, म्हणजेच कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर हा फॉर्म्युला वापरायचा cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा, हे यायला पाहिजे. ओके. मग आता -1 हा कुणाचा स्क्वेअर केल्यावर येईल, याचा अर्थ -1चं रूट काय राहील, तर आपण बघितलं मायनसचं रूट निघत नाही म्हणजे रिअल नंबर निघत नाही. ठीक आहे, इमॅजिनरी असतं. मग -1चं रूट किती आहे, आय, जे की इमॅजिनरी आहे. कॉसचं व्हॅल्यू काही इमॅजिनरी नाही. लिहा मग हेअर रूट -1, बरोबर, रूट -1 इज अन इमॅजिनरी नंबर, therefore cos square theta is not equal to -1, is not equal to असं लिहू शकता किंवा असं म्हणू शकता is equal to -1 has no solutions, असंही म्हणू शकता किंवा याला म्हणू शकता की cos square theta is not equal to -1. ओके. मग हे लिहून झाल्याच्या नंतर मग परत खाली लिहू शकता therefore cos, म्हणजे एक स्टेप या ठिकाणी वाढवू शकता, बरोबर. therefore cos स्क्वेअर थिटा इज नॉट इक्वल टू -1. हे लिहून या ठिकाणी आपण याला क्लोज करू शकतो. एका मार्काला प्रश्न येईल, तुम्ही हे रिझन लिहिणं या ठिकाणी महत्वाचं आहे. क्लिअर सगळ्यांना. ओके. चला, हे -1 वगैरे हे लिहिणं गरजेचं नाही. कोणतं, जे मी आता कट केलं हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. ठीक आहे. मग या ठिकाणी लिहिणं काय गरजेचं आहे, तर cos स्क्वेअर थिटाला किती सोल्युशन आहेत हे लिहिणं गरजेचं आहे. मग किती सोल्युशन आहेत, हॅज नो सोल्युशन, 0 सोल्युशन. ठीक आहे. मग त्यांनी विचारलं हॅव अ सोल्युशन ऑर नॉट, नो, त्याला सोल्युशन भेटू शकत नाही. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा होता. कोणता, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फाचा. आता -1चं काही रूट निघलं नाही, त्याच्यामुळे आपण त्याला काही घेणार नाही. इन ट्रायंगल ABC इफ C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू AC देन अँगल B विचारलेलं आहे. बघा आपल्याला या ठिकाणी काय म्हटलंय, हे दिलेले इन्फॉर्मेशन लिहून घ्या. दिलेले इन्फॉर्मेशन काय आहे, इन ट्रायंगल ABC C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू AC. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे स्क्वेअर नेमकं कोणत्या रूलमध्ये येतात, कोसाइन रूलमध्ये येतात, बरोबर. घ्या मग बाय युजिंग कोणता रूल, कोसाइन रूल. बाय युजिंग कोसाइन रूल. कोसाइन रूलच वापरायचं आहे. कशावरून कळालं मला, कोसाइन रूलच. अँगल बी काढायचं आहे ना मला, अँगल बी जर मला काढायचा आहे तर मला एक तर साइन रूल वापरावं लागेल, कोसाइन रूल वापरावं लागेल किंवा प्रोजेक्शन रूल वापरावं लागेल. मग मी नेमकं कोसाइनच वापरायचा. का कळालं, कारण या ठिकाणी जर लक्षात घेसाल तर स्क्वेअर फक्त कोसाइन मध्येच येतात. साइन रूल मध्ये स्क्वेअर येत नाही, प्रोजेक्शन मध्ये येत नाही, फक्त कोसाइन रूल मध्ये येतात. म्हणून मग मी कोसाइन रूल वापरणार. कोसाइन रूल कोणासाठी, तर अँगल बी साठी वापरा. मग काय आहे, कॉस ऑफ बी इक्वल टू, जो बी घेतला तर खाली बी नाही घ्या, 2AC घ्या. ओके. वरती काय घ्या, तर -B स्क्वेअर, कुणामधून, A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणू शकतो cos B इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन हा 2 ॲज इट इज. बघा बरं या ठिकाणी काय म्हटलं, AC इक्वल टू हे ना, वाटलं त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ओके. आणि ACच्या जागी हे पुट करा, काय, A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. आता वरती खाली सेम आलं, कॅन्सल. म्हणजेच मला मिळालं cos B इज इक्वल टू 1/2.
ओके. आता मग कॉस बी इक्वल टू 1/2 मिळालं. मग काय काढू? प्रिन्सिपल सोल्युशन काढू की जनरल सोल्युशन काढू? सांगा मला कमेंटमध्ये. प्रिन्सिपल सोल्युशन काढू की जनरल सोल्युशन काढू? ओके. कोणतंच नाही काढू. का नाही काढू? कारण की ते ट्रायंगल मध्ये आहे बेटा. कशात आहे? ट्रायंगल मध्ये. मग ट्रायंगल मध्ये काय असतं? ट्रायंगल मध्ये काय असतं? तिन्ही अँगलचं समिशन केलं तर 180 येतं. ओके. आणि जनरल सोल्युशन कुठे जातं? भरपूर इनफायनाइट व्हॅल्यू. प्रिन्सिपल कुठे जातं? 0 पासून 360 पर्यंत कोणतं पण व्हॅल्यू. मग या ठिकाणी काय ट्रायंगल मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे साधा सोपा जो आपला छोटा अँगल असेल तोच घ्या. 180 पेक्षा छोटे जे अँगल असतील मग घ्या. देअरफॉर cos b इज इक्वल टू 1/2 जे आलं तर म्हणा ॲज कॉस कुणाचं व्हॅल्यू 1/2 आहे? कुणाचं व्हॅल्यू 1/2 आहे? तर cos 60चं दॅट इज π/3चं. ओके. म्हणून तुम्ही म्हणू शकता देअरफॉर अँगल B इज इक्वल टू π/3 दॅट इज अँगल B इक्वल टू 60 डिग्री. ओके. तुम्ही π/3 लिहिलं तरी चालतंय, 60 लिहिलं तरी चालतंय, पण शक्यतो π/3. ओके. रेडियनचे मेजरमेंट्स लिहायला या ठिकाणी प्रायोरिटी दिली जाते. बघा सेक्शन बी हा 2 मार्कांना विचारला जाणारा प्रश्न आहे. या ठिकाणी 16 मार्कांचा कंप्लीट सेक्शन असतो. हा 12 पैकी 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये जर विचारलं फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू 1/2. बघा या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे म्हणजेच काय? तर या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती घ्या. हेअर साइन थिटा इक्वल टू 1/2. एमसीक्यू मध्ये आपण याला सॉल्व्ह केलं. ठीक आहे. तर काय घेणार या ठिकाणी सांगा मला. साइन थिटा इक्वल टू 1/2. तर 1/2 कोणाचं व्हॅल्यू आहे? तर 1/2 आहे साइन 30चं व्हॅल्यू. साइन π/6 इज इक्वल टू 1/2. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो? हेअर साइन π/6 इक्वल टू साइन काय सांगितलं मी तुला? काय सांगितलं होतं? हा π/6 जो आहे तर तो आपल्याला ऍड करा, सबट्रॅक्ट करा सांगितलं होतं ना. बरोबर. मग साइन आणि कोसेक यांच्यासाठी काय सांगितलं होतं? तर हा जो काही अँगल आहे तो करा पाय मधून मायनस. दॅट्स इट. म्हणजेच मला मिळालं साइन π/6 इक्वल टू साइन 5π/6. क्लिअर. पाय मायनस π/6 करा. 6π मायनस पाय आपण 6 ओके म्हणजे 5π/6. मग मी म्हणू शकतो देअरफॉर साइन थिटा इक्वल टू 1/2 इक्वल टू साइन π/6 इक्वल टू साइन 5π/6. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कुणाचं? प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू 1/2 इज काय मिळालं? प्रिन्सिपल सोल्युशन सांगा काय मिळालं? एक व्हॅल्यू मिळाली π/6 अँड 5π/6. ठीक आहे. या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना सवय असते की ते ऑर लिहितात बरं का. ऑर नाही, 2 मिळाल्यात आपल्याला. ठीक आहे. एक मिळाली π/6 आणि दुसरी मिळाली 5π/6. क्लिअर सगळ्यांना? परत एकदा सांगतो. साइन आणि कोसेक जर आलं तर हे व्हॅल्यू असेल छोटं व्हॅल्यू जे असेल तर त्याला पाय मधून मायनस करायचं. पाय मायनस ती व्हॅल्यू. जर टॅन किंवा कॉट आलं तर पाय प्लस करायचं. ओके. आणि जर कॉस किंवा सेक आलं तर 2π मायनस करायचं. क्लिअर सगळ्यांना? चला. जर आपल्याला त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारला इन ट्रायंगल एबीसी. ओके. जे काही आपल्याला एबीसी साईड दिलेल्या आहेत आणि फाइंड म्हटलं कॉस ऑफ a/2. तर लक्षात घ्या मग हेअर गिवन काय आहे? a इक्वल टू 18 b इक्वल टू 24 अँड c इक्वल टू 30. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला cos a/2 काढायचं आहे. घ्या मग टू फाइंड cos a/2. तर cos a/2 याचा काय फॉर्म्युला आहे? तर याचा फॉर्म्युला आहे जे आपण a/2 घेतलं तर ए काय सांगितलं होतं? ए सोडून द्या. ए सोडून दिला म्हणजे उरला BC. नंतर इथं वरती ए घ्यायचा. आठवतंय ना? कॉस साठी काय म्हणलं होतं? कॉस साठी म्हटलं होतं की ए आहे तर खाली ए नका घ्या आणि वरती घ्या ए. ठीक आहे. मग ए कसा? तर यस आणि यस मायनस ए. दॅट्स इट. ओके. आता बघा या ठिकाणी अंडर रूट BC, बीचं व्हॅल्यू किती? 24 इंटू सीचं 30. आता मला यसचं नाही माहिती. ओके. मायनस ए किती आहे? 18. ओके. मला व्हॅल्यू कोणाच काढायचं आहे? यसचं. मग यसचं काय व्हॅल्यू आहे? बरोबर. यसचं काय व्हॅल्यू? घ्या हे यस इज इक्वल टू a प्लस बी प्लस c/2. करा व्हॅल्यू पुट. एचं व्हॅल्यू 18 प्लस 24 प्लस 30 डिवाइड बाय 2. देअरफॉर यस बरोबर किती मिळालं? सांगा बरं. सांगा. करा पटकन कॅल्क्युलेट करा. कमेंटमध्ये सांगा मला किती मिळालं. 18, 24 आणि 30 किती झाले? 72. 72 भागिले 2 36. 36.
म्हणजे या ठिकाणी मला व्हॅल्यू मिळालं यसचं 36, तर यसच्या जागी पुट करा 36, यसच्या जागी पुट करा 36. ओके, म्हणजे या ठिकाणी मला मिळालं अंडर रूट. आता सेक्शन सी हा असतो आपला 3 मार्कांचा प्रश्न. सेक्शन सी असतो आपला 3 मार्कांचा प्रश्न, आणि 3 मार्कांच्या या प्रश्नामध्ये जर आपल्याला विचारलं फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन दिलेला आहे, पोलर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा कार्टेशियनचं पोलर, पोलरचं कार्टेशियन, पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक हाच घेतला आपण. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, नंतर हेच केलं आपण कार्टेशियन आणि पोलर. तर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ठीक आहे, थोडी जास्त जागा लागेल, या ठिकाणी लिहायला चालू करतो. या ठिकाणी म्हटलेलं काय आहे, गिवन म्हणा इथं, गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट्स आर काय दिले कार्टेशियन कोऑर्डिनेट √2, √2. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगन मी की कार्टेशियन ओळखायचे कसे आणि पोलर ओळखायचे कसे. ठीक आहे, त्याचं पण एक ट्रिक आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे काही विद्यार्थ्यांना असतं ना की सर प्रश्न वाचून अर्थच नाही कळाला, सर आम्ही इंग्रजीत लयच गरीब आहे सर, तर मग जर गरीब आहात तरी पण तुम्हाला अर्थ सांगेल बेटा कसं ओळखायचं. फाइंड पोलार कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, की आपल्याला फक्त अर्थ कळायला पाहिजे. इथं आपल्याला इंग्रजी खूप येणं गरजेचं नाही, आपल्याला फक्त शब्दाचा अर्थ, प्रश्नाचा अर्थ कळाला बस, दॅट्स इट. काय म्हटलं, फाइंड पोलर कोऑर्डिनेट. पोलर कोऑर्डिनेट फाइंड करा. कोणाचे, ज्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत √2, √2. आता कार्टेशियन दिलेले आहेत, याचा अर्थ देअरफॉर x इक्वल टू √2, y इक्वल टू √2 झालं. आता काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड, क्या फाइंड करना है, फाइंड करना है पोलर कोऑर्डिनेट्स. फाइंड क्या करना है, पोलर कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, चला घ्या, पोलर कोऑर्डिनेट्स आहेत माझ्याकडे r, आणि पोलर कोऑर्डिनेट आहे माझ्याकडे थीटा. ठीक आहे, आता पहिलं तर घ्या r. तर r चा काय फॉर्म्युला आहे, r इज इक्वल टू अंडर रूट एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर, म्हणजेच r इज इक्वल टू अंडर रूट एक्स म्हणजेच काय अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस वाय म्हणजेच काय अंडर रूट 2. ठीक आहे, एक्स जागी एक्स, वाय जागी वाय. ओके, आता वायचा स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर, म्हणजेच मला मिळाला r इज इक्वल टू अंडर रूट √2 चा स्क्वेअर 2, √2 चा स्क्वेअर 2, म्हणजेच हे मला मिळालं रूट मध्ये 4. देअरफॉर r इज इक्वल टू 2. r इज इक्वल टू किती मिळालं, 2 मिळालं, झालं. आता दुसरी गोष्ट काय फाइंड करायचं आहे, तर थीटा. तर थीटासाठी काय फॉर्म्युला आहे, बरोबर, हेअर टॅन थीटा वापरतो आपण. काय फॉर्म्युला वापरतो, टॅन थीटा. काय टॅन थीटाचा फॉर्म्युला, तर y/x, y/x, म्हणजेच मला मिळालं टॅन थीटा इक्वल टू √2/√2, म्हणजेच मला मिळालं टॅन थीटा इक्वल टू √2 काढला 1. देअरफॉर थीटा इक्वल टू किती आला सांगा मला पटकन, थीटा इक्वल टू किती आला बघा. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगतो मी आता. टॅन थीटा इक्वल टू 1 2 वेळेस व्हॅल्यू आहे. टॅन थीटा इक्वल टू 1 2 वेळेस व्हॅल्यू. कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे ना, मग पॉझिटिव्ह म्हणजे कुठं, तर पहिला क्वाड्रंट आणि तिसरा क्वाड्रंट, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट, दोनदा व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय, तर थीटा इक्वल टू येणार 45 डिग्री आणि थीटा इक्वल टू येणार 225 डिग्री. ठीक आहे, जर व्हॅल्यू लक्षात नसेल आलं तर चार्ट मध्ये बघा. ओके, टॅन थीटा 45 असताना सुद्धा पॉझिटिव्ह 1, 225 असताना सुद्धा पॉझिटिव्ह 1. मग मी नेमकं घ्यायचा किती, 45 घ्यायचा की 225 घ्यायचा, तर ठरवायचं कशावरून, हे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत, कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत, √2, √2, म्हणजे x काय तुमचा प्लस, y काय तुमचा प्लस, प्लस कॉमा प्लस कुठं असतो, प्लस कॉमा प्लस कुठं असतो, फर्स्ट मध्ये की थर्ड मध्ये, फर्स्ट मध्ये. त्याच्यामुळे याचं व्हॅल्यू तुम्ही घेणार 45 डिग्री, फर्स्ट मध्ये असतो ना, त्याच्यामुळे तुम्ही घेणार 45 डिग्री. ठीक आहे, वाटलं तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता काय, ॲज थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट देअरफॉर थीटा इक्वल टू 45 डिग्री. दॅट्स इट, हो गया. आरचं व्हॅल्यू मिळालं, थीटाचं व्हॅल्यू मिळालं, झालं. आता जो प्रश्न विचारला आपण उत्तर सुद्धा त्याच फॉर्म मध्ये लिहायचं. मग प्रश्न काय विचारला, तर त्यांनी म्हटलं फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स, मग उत्तर सुद्धा लिहा. देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स काय लिहिणार, देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ √2, √2 इज काय मिळालं, r, थीटा, r2, थीटा 45 डिग्री, जो की आपला आहे π/4. मग या ठिकाणी लिहा π/4. दॅट्स इट. आणि याला अशी एक छान छान चौकट करा, आपल्याला 2 मार्क मिळून जातील. बघा, तुम्हाला मी प्रश्न सुरू करण्याच्या आधी एक सांगितलं होतं की पोलार आणि कार्टेशियन ओळखायचे कसे, तर ओळखायचं एकच, ज्या ठिकाणी फक्त नंबर्स असतील कार्टेशियन. जर असं डिग्री टाईप किंवा रेडियन टाईप एखादा अँगल आला, दॅट इज पोलार कोऑर्डिनेट्स.
ठीक आहे. चला, या पद्धतीचा प्रश्न जर बोर्डच्या परीक्षेमध्ये आला तर 3 मार्क तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातील. विथ युज्युअल नोटेशन प्रूव्ह दॅट टाईपचा प्रश्न आपल्याला सेक्शन सी मध्ये 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी लक्षात घ्या, जसं की आपण 10वीला जे काही ट्रिग्नोमेट्रीचं प्रूव्ह दॅट वगैरे करायचो सेम त्याच पद्धतीने. ओके, LHS घ्या आणि त्याचं RHS पर्यंत घेऊन या. बघा या ठिकाणी दिलेलं काय आहे, LHS 2 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे a साइन स्क्वेअर c/2 प्लस c साइन स्क्वेअर a/2 आणि आपण याला कन्वर्ट करणार आहोत a मायनस b प्लस c. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कोणतेही फॉर्म्युले यूज करू शकतो. जसं की साइन स्क्वेअर आहे म्हणून आतापर्यंत आपल्याला काय माहिती आहे की जर साइन स्क्वेअर असेल तर मग त्याचा आपण कॉस मध्ये कन्वर्ट करायचो, त्या पद्धतीने करू शकता. किंवा या ठिकाणी जे मी तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युले सांगितले ते वापरा. हाफ अँगल फॉर्म्युले वापरणं सोपं होईल. मी तुम्हाला दोन्ही स्टेपने करून दाखवतो. ठीक आहे, चला पहिले हाफ अँगलच्या याने करू आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं कन्व्हर्जन जे आपलं रेग्युलर होतं जे आपण कॉस मध्ये करायचो, पण मग कॉस मध्ये केल्याच्या नंतर मग आपल्याला नंतर कोसाइन रूल वापरावा लागेल. ठीक आहे, चला आधी तर काय की या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युले वापरून घ्या. या ठिकाणी काय दिले बघा, 2 ब्रॅकेट a ॲज इट इज स्क्वेअर प्लस c ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, चला सांगा आता या ठिकाणी मला सांगा साइन ऑफ c/2 हाफ अँगलचा काय फॉर्म्युला आहे, तर अंडर रूट c आहे, c घ्यायचा नाही म्हणजेच या ठिकाणी येणार ab. ओके, चला वरती काय असेल तर वरती असेल s मायनस a आणि s मायनस b. सेम पलीकडे काय असेल सांगा, a आला, a घ्यायचा नाही म्हणजेच b c. वरती काय असेल s मायनस b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये s मायनस c. दॅट्स इट. आता बघा बरं या ठिकाणी हा आपला 2 ॲज इट इज. ठीक आहे, चला जर हा रूटचा स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला मिळालं a, डिनॉमिनेटर मध्ये ab आणि न्यूमरेटर मध्ये s मायनस a s मायनस b प्लस c अपॉन मध्ये bc. ओके, वरती सांगा s मायनस b s मायनस c. इथे पण रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला. मग आता काय होईल, आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा, ऍडिशन सबट्रॅक्शन जे दिसत आहे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आता फक्त या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स केले, आता कोणताही फॉर्म्युला वापरायचा नाही, एकच वापरायचा. दॅट्स इट. ठीक आहे, वाटलं तर या ठिकाणी लिहून घ्या काय, बाय युजिंग कोणता फॉर्म्युला वापरले तुम्ही, हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला. दॅट्स इट. एवढाच फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. आता हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, आता काय करणार सांगा बरं, या ठिकाणी हा बी कॉमन आहे दोघांमध्ये. ठीक आहे, बाहेर घेऊ म्हणजेच मला मिळेल 2/b. नंतर अजून दोघांमध्ये कोण कॉमन आहे, s मायनस बी कॉमन आहे बघा, s मायनस बी म्हणजेच ब्रॅकेटमध्ये राहिला s मायनस a प्लस s मायनस c. या ठिकाणी बघा हा 2 ने मल्टिप्लाय करा तर मला मिळेल 2s मायनस 2b अपॉन मध्ये b. ठीक आहे, आणि या ठिकाणी सांगा s प्लस s 2s, s प्लस s 2s मायनस a मायनस c. आता या ठिकाणी 2s ला मी a प्लस b प्लस c म्हणू शकतो, बिलकुल. नंतर मायनस 2b ॲज इट इज. ओके, आणि डिवाइड मध्ये कोण b, त्याला मल्टिप्लाय 2s ला मी a प्लस b प्लस c म्हणू शकतो, मायनस a मायनस c ॲज इट इज. तर मला काय मिळालं या ठिकाणी रिझन द्या, काय रिझन द्याल, हेअर a प्लस b प्लस c इज इक्वल टू 2s. ठीक आहे, चला त्यानंतर काय मिळेल सांगा बरं. हा a प्लस c ॲज इट इज, a प्लस c ॲज इट इज, b मायनस 2b हा मिळाला मला मायनस b, हा डिनॉमिनेटरचा b ॲज इट इज. आता या ब्रॅकेटमध्ये a कॅन्सल, c कॅन्सल म्हणजे मला या ठिकाणी उरला फक्त b. ठीक आहे, मला काय उरलं फक्त या ठिकाणी b कॅन्सल, b जर कॅन्सल झाला तर या ठिकाणी उरला a प्लस c आणि हा मायनस b म्हणजे ही काय आहे माझ्यासाठी RHS. दॅट इज LHS इक्वल टू RHS. ठीक आहे, हे झालं की सगळ्यात शेवटी जे प्रूव्ह करायचं होतं ते लिहून घ्या डायरेक्ट. काय प्रूव्ह करायचं होतं, 2 ब्रॅकेटमध्ये a साइन स्क्वेअर c/2 प्लस c साइन स्क्वेअर a/2 इक्वल टू a मायनस b प्लस c. दॅट्स प्रूव्ह. हे लिहून झालं की असं एक मस्त छान ब्रॅकेट काढा आणि त्या ठिकाणी लिहा दॅट्स प्रूव्ह, हेन्स प्रूव्ह जे काय तुम्ही लिहिसाल. ओके, या पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप लिहिसाल विथ रिझन लिहिसाल
तर आपल्याला या ठिकाणी 3 मार्क मिळून जातील. आता मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी तुम्ही साइनचं कन्व्हर्जन कॉस मध्ये सुद्धा करू शकता त्या पद्धतीने, ते सांगतो तुम्हाला. बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी, हे LHS इज इक्वल टू काय सांगा बरं, या ठिकाणी होतं 2 ब्रॅकेट a साइन स्क्वेअर a/2, नाही c/2 होतं ना इथं, या ठिकाणी होतं c/2 प्लस c साइन स्क्वेअर a/2. ठीक आहे, c साइन स्क्वेअर a/2, c साइन स्क्वेअर a/2 आणि a साइन स्क्वेअर c/2. चला आता या ठिकाणी मी काय म्हटलं तुम्हाला, हा आपला 2 ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये a ॲज इट इज प्लस c ॲज इट इज. ठीक आहे, हा ह्या स्क्वेअरच्या जागी त्याला कॉस करा म्हटलं होतं. ठीक आहे, जे की आपण रेग्युलर मेथडने करत असतो. मग कॉस साठी काय येणार बेटा, तर या ठिकाणी येणार 1 मायनस कॉस. ओके, साइन स्क्वेअरचा काय येणार 1 मायनस कॉस, आणि जो काही अँगल आहे त्याचा डबल, मग c/2 चा डबल तर c डिवाइड बाय 2, या ठिकाणी a/2 चा डबल a डिवाइड बाय 2. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके, हा 2 बघा या ठिकाणी कॉमन घेऊ 2. मग मी जर 2 कॉमन घेणार तर मला मिळेल 2/2, आणि ब्रॅकेटमध्ये a ने मल्टिप्लाय करा, या ठिकाणी a. ओके, a ने 1 ला मल्टिप्लाय केलं मायनस a cos c प्लस c ने मल्टिप्लाय करा c मायनस c cos a, ब्रॅकेट क्लोज. ओके, हा 2 ऑलरेडी आपण घेतलेला आहे बाहेर, म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 2/2 कटला, तर या ठिकाणी काय राहिलं a प्लस c ॲज इट इज. घ्या ह्या दोघांच्या मधला मायनस जर मी कॉमन घेतला तर मला काय मिळेल सांगा बरं, मला मिळेल या ठिकाणी मायनस कोणाच्या मधला 1 आणि 2, ह्या दोघांच्या मधला घेतला मी मायनस कॉमन, तर मला या ठिकाणी मिळालं a cos c प्लस c cos a. दॅट्स इट. ब्रॅकेट क्लोज. आता हा ब्रॅकेट झाला या ठिकाणी क्लोज, या ठिकाणी a प्लस सी ॲज इट इज मायनस. आता सांगा बरं हा कोणाचा फॉर्म्युला आहे, हा आहे या ठिकाणी कोसाइन रूल. दॅट्स इट. म्हणजेच मला या ठिकाणी काय मिळालं, मला मिळालं a मायनस बी प्लस सी, म्हणजेच ही आहे या ठिकाणी RHS. देअरफॉर या ठिकाणी आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, a साइन स्क्वेअर c/2 प्लस c साइन स्क्वेअर a/2 इक्वल टू a मायनस बी प्लस सी. दॅट्स प्रूफ. असे छान चौकट काढा, लिखो यहाँ पे, दॅट्स प्रूफ. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 मार्क मिळून जातील. आता आपण काय नाही लिहिलं, रिझन्स नाही लिहिले. ठीक आहे, हा या ठिकाणी घ्या ॲज साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, 1 मायनस कॉस डबल अँगल डिवाइड बाय 2. त्यानंतर अजून काय केलं आपण, हा या ठिकाणी वापरला कोसाइन रूल बाय युजिंग कोसाइन रूल. ठीक आहे, हे जे काही आपण रिझन्स देतो, तर रिझन जर नाही दिले ओके, आणि जर पेपर एक्झामिनर थोडा टफ असेल तर तुमचे हाफ मार्क्स त्या ठिकाणी कट करू शकतात. बघा या ठिकाणी आपल्याला सेक्शन डी जो की शेवटचा प्रश्न असतो, आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे असतात. 20 मार्कांसाठीचा हा सेक्शन असतो, आणि या सेक्शन मध्ये 4 मार्कांना एक प्रश्न येत असतो. या ठिकाणी आपल्याला म्हटलंय इफ इन ट्रायंगल ABC शो दॅट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर आर इन AP. आता सर एपी म्हणजे काय, तर एपी म्हणजे अशा टर्म्स की ज्यांच्या मधला डिफरन्स सेम असतो. ओके, मग सर यांच्यातला डिफरन्स कसा कळेल, तर एपी दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. ओके, जे 10वीला आपण शिकलेलो आहोत. तर काय करायचं असतं, या ठिकाणी आपल्याला त्यांनी सिक्वेन्स दिला a स्क्वेअर, बाद में दिया b स्क्वेअर और आखिरी में दिया c स्क्वेअर. तर याला म्हणायचं a स्क्वेअर पहिलं टर्म, b स्क्वेअर दुसरं टर्म, c स्क्वेअर तिसरं टर्म, फर्स्ट सेकंड थर्ड टर्म. ह्या 3 टर्म्स ज्या काही दिलेल्या असतील, आता ह्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. ठीक आहे, क्रमागत संख्या आहेत, एकामागे एक आलेल्या. काय करायचं आपण, पहिलं टर्म तिसरं टर्म यांचं करायचं ऍडिशन, आणि हे ऍडिशन जर दुसरं टर्मच्या डबल आलं, पहिलं टर्म तिसऱ्या टर्मचं ऍडिशन जर सेकंड टर्मच्या डबल आलं, तर आपण म्हणू शकतो की हे 3 जण एपी मध्ये आहेत, हे 3 जण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मला या ठिकाणी प्रूव्ह करावं लागेल a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअरला जर एपी दाखवायचं असेल तर a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता कधी पण लक्षात ठेवायचं की जो त्यांनी सिक्वेन्स दिला तोच आपण फॉलो करायचा असतो. ओके, बघा मग पहिला तिसरा इक्वल टू 2ab स्क्वेअर या पद्धतीने यायला पाहिजे. तर लक्षात घ्या जे दिलेलं आहे आपण ते या ठिकाणी लिहून घेऊ ॲज गिवन. क्या दिया है आपने को दिया है साइन a बाय
साइन ए बाय साइन सी इक्वल टू साइन ए मायनस बी, साइन ए मायनस बी अपॉन साइन बी मायनस सी. आता लक्षात घ्या, त्यांनी म्हणताना म्हटलं इफ इन अ ट्रायंगल. ओके, आता हे कशामध्ये आहे तर ट्रायंगल मध्ये आहे. लिखो फिर यहाँ पे इन ट्रायंगल, इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल ए बी सी. बरोबर, आपण म्हणू शकतो ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. ठीक आहे. आता बघा मी काय करतो या ठिकाणी, हा जो ए ना ए ए ए एला उडवतो, एला उडवतो आणि त्याला बी सी वगैरे असं काहीतरी फॉर्म मध्ये आणतो. मी काय करतो तर या ठिकाणी घेतो देअरफॉर ए इज इक्वल टू पाय, हा जो बी प्लस सी इकडे प्लस मध्ये आहे ना, हा जो बी प्लस सी इकडे प्लस मध्ये आहे ना, तो पाठवतो मी पलीकडे, मायनस करतो डायरेक्ट. चालेल का? दोघांना पाठवून देतो. ही झाली ए ची व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू काढतो मी ह्या सी ची पण. बरोबर, अँड सी इज इक्वल टू, अँड सी इज इक्वल टू पाय मायनस. सांगा परत, सी जर घेणार तर काय करणार, सी जर घेणार तर काय, हा ए बी पाठवून द्या पलीकडे, म्हणजे या ठिकाणी असणार ए प्लस बी. हे दोघे जण कसे या ठिकाणी मायनस मध्ये. ह्या दोन व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता बघा ह्या व्हॅल्यू मी डायरेक्ट या ठिकाणी ॲज इट इज सबस्टिट्यूट करून देतो. काय घेतो या ठिकाणी, साइन एच्या जागी अपॉन साइन सीच्या जागी इक्वल टू हा माझा साइन ए मायनस बी अपॉन साइन हा माझा बी मायनस सी. बघा एच्या जागी काय पुट करा म्हणलं, एच्या जागी काय पुट करा म्हणलं, एच्या जागी या हे तुमचं पाय मायनस बी प्लस सी. ठीक आहे, थोडं छोटं होत आहे ना या ठिकाणी, थोडं समजून घ्या. पाय मायनस ए प्लस बी, ए प्लस बी. ओके, झालं. आता या ठिकाणी सांगा मला साइन ऑफ, जर पाय मायनस अँगल असेल, पाय मायनस अँगल असेल तर अँगल ॲज इट इज. फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, काय साइन पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा. ठीक आहे, आणि सेकंड क्वाड्रंट येतो त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह असणार. या ठिकाणी खाली काय मिळणार, खाली काय मिळणार तर मला खाली मिळेल साइन 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 ए प्लस बी इक्वल टू हा तुमचा साइन ए मायनस बी अपॉन साइन बी मायनस सी ॲज इट इज. क्लिअर सगळ्यांना, काय अडचण? ओके, चला या ठिकाणी तुम्ही रिझन देऊ शकता. या ठिकाणी काय रिझन देणार, ॲज साइन पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा. ठीक आहे, हे तुम्ही रिझन या ठिकाणी देऊ शकता. ओके, चला आता पुढची स्टेप. पुढची स्टेप काय करणार, पुढची स्टेप काय करणार तर याचा करा बेटा क्रॉस मल्टिप्लाय. याचा काय करता, क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लाय करू शकता ना. क्रॉस मल्टिप्लाय काय येणार या ठिकाणी तर मला मिळेल साइन बी प्लस सी इंटू साइन बी मायनस सी इक्वल टू साइन ए मायनस बी इंटू साइन ए प्लस बी. याचा केला क्रॉस मल्टिप्लाय. आता बघा जर तुम्हाला आठवत असेल 11th स्टँडर्डला आपण एक फॉर्म्युला शिकलेलो आहोत. जर साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी यांचा जर मल्टिप्लाय असेल तर मी त्याला सरळ सरळ ह्या पद्धतीने लिहू शकतो. कसं, असं साइन स्क्वेअर ए जो पहिला अँगल असेल, साइन स्क्वेअर बी मायनस कोण आहे बी, मग या बीला मायनस देत असतो. हे झालं लक्षात. म्हणजे या ठिकाणी कसं सांगा बरोबर, सांगा बरं, या ठिकाणी येईल साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी. दॅट्स इट. येतं लक्षात. अशा पद्धतीने हा कोणता फॉर्म्युला आहे, हा आपण 11th स्टँडर्डला बघितलेला फॉर्म्युला आहे. तर तुम्ही या ठिकाणी रिझन देऊ शकता. काय, साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी असाच फॉर्म्युला आहे आपल्या बुकमध्ये. ठीक आहे, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी काय फॉर्म्युला वापरलेला आहे, तो फॉर्म्युलाच या ठिकाणी तुम्ही रिझन देऊ शकता. दॅट्स इट. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आता अर्धचं गणित आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. राहिलं थोडंसं. बघा हा साइन स्क्वेअर बी जो मायनस आहे तो पलीकडे पाठवू, म्हणजे मला मिळेल साइन स्क्वेअर बी, मला मिळेल साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी इक्वल टू हा साइन स्क्वेअर ए ॲज इट इज, साइन स्क्वेअर ए ॲज इट इज. बघा हा मायनस साइन स्क्वेअर ए सी, साइन मायनस साइन स्क्वेअर सी इकडे येऊन काय होईल बेटा प्लस होईल, मायनस तो झाला इकडे प्लस साइन स्क्वेअर सी. म्हणजेच मला काय मिळालं, हा साइन स्क्वेअर बी जो मायनस होता तो इकडे येऊन झाला प्लस साइन स्क्वेअर बी प्लस हा साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर बी. ठीक आहे. त्यानंतर जो साइन स्क्वेअर ए होता, तो ॲज इट इज, हा साइन स्क्वेअर सी जो इकडे मायनस आहे तो पलीकडे जाऊन झाला प्लस. ओके. आता बघा या ठिकाणी मला काय मिळालं, साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी, तर हे झालं 2 साइन स्क्वेअर बी इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर सी. ठीक आहे. आता मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि थोड्या वेळासाठी सोडून देतो. क्लिअर.
आता बघा या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर आलेलं आहे. काय आलेलं आहे? साइन स्क्वेअर. मग साइन रूल वापरलं चालेल. साइन रूल काय सांगतो? साइन रूल सांगा बरं. हिअर इन ट्रायंगल एबीसी. आता वाटलं तर तुम्ही हे इथंच घेऊ शकता. परत जे काही ट्रायंगल मध्ये म्हटलं होतं तिथंच म्हणू शकता. इन ट्रायंगल एबीसी काय आहे साइन रूल? काय आहे साइन रूल? तर साइन रूल आहे बेटा ए अपॉन साइन ए. ते आठवतं तुम्हाला मी ते 4 फॉर्म्युले साईडला लिहून दिले होते बरोबर. ते प्रूव्ह आणलं होतं. ठीक आहे. पण तुम्ही ते डायरेक्ट या ठिकाणी नाही लिहू शकत. ठीक आहे. ते येणार आहे आपल्याला तेच आणायचं आहे पण ते डायरेक्ट नाही लिहू शकत. तुम्हाला हा रूल त्या ठिकाणी लिहून मग त्याचा तो फॉर्म्युला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. ठीक आहे. बघा जे बुक मध्ये दिलंय ना तर ते तुम्ही रिझन दिलं पाहिजे. हे बोर्ड एक्झामिनरला अपेक्षित आहे. ओके. ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r. आता ह्या ठिकाणी एक हे पण चालू शकतं कसं की तुम्ही साइन ए ला वरती लिहून ए ला खाली लिहा. फक्त 2r च्या जागी मग तुम्हाला के कोणता पण एखादा कॉन्स्टंट नंबर घ्यावा लागेल. ओके. आता मी डायरेक्ट जो साइन रूल होता तोच घेतलेला आहे. क्लिअर सगळ्यांना? बघा मग या ठिकाणी मला मिळालं देअरफॉर साइन ऑफ ए. मला मिळालं साइन ऑफ ए. आता बघा आता डायरेक्ट घेतो आपण. बघा समजा साइन सी साठी घेतलं. कोणासाठी घेतलं? साइन सी. तर हा साइन सी जाईल पलीकडे मल्टिप्लाय आणि 2r येईल इकडे. म्हणजेच काय मिळणार? तर मला मिळेल a/2r. त्यानंतर साइन बी बरोबर मला मिळेल b अपॉन 2r. ठीक आहे. आणि त्यानंतर साइन सी बरोबर मिळेल साइन सी इक्वल टू c/2r. ठीक आहे. पुट इन इक्वेशन 1. आता हे जर मी इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर मला इक्वेशन 1 काय मिळेल? देअरफॉर 2 स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर प्लस स्क्वेअर. कारण मी ह्या व्हॅल्यू साइनच्या जागी पुट करतोय ना. कोणाच्या जागी पुट करतोय? साइनच्या. मग बघा इथं साइन बीच्या जागी मी घेणार b/2r. आता साइनचा स्क्वेअर होता म्हणजे याचा पण स्क्वेअर होणार. त्यानंतर साइन एच्या जागी a/2r त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि साइन सीच्या जागी c/2r त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. हे मला या ठिकाणी मिळालं. ओके. चला म्हणजे समोर मला मिळेल हा 2 ॲज इट इज b चा स्क्वेअर अपॉन 2r चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि r चा स्क्वेअर इक्वल टू या ठिकाणी बघा a चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 आणि r चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी c चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर r चा स्क्वेअर दॅट इज 4r चा स्क्वेअर. आता बघा 4r स्क्वेअर आहे. ठीक आहे. सगळ्या इक्वेशनला 4r स्क्वेअरने मल्टिप्लाय करून घेऊ. सगळ्या कट होईल ना जो डिनॉमिनेटर मध्ये आहे. सगळ्यांना 4r स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. सगळ्यांना जर 4r स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल 2b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. ओके. या ठिकाणी तुम्ही रिझन देऊ शकता डिवाइड टू द होल इक्वेशन बाय 4r स्क्वेअर किंवा नाही पण दिलं हे रिझन तरी या ठिकाणी काही आवश्यकता नाही. ठीक आहे. डिवाइड टू होल इक्वेशन बाय 4r स्क्वेअर. देअरफॉर आता सांगा बरं जे मी तुम्हाला सुरुवातीलाच कन्सेप्ट मध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म इक्वल टू 2 इंटू सेकंड टर्म जर आलं तर हे सगळं टर्म्स कसं असतं एपी मध्ये असतं. मग लिहा देअरफॉर a स्क्वेअर कॉमा b स्क्वेअर कॉमा c स्क्वेअर r इन AP दॅट्स प्रूव्ह. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. येत्या लक्षात सगळ्यांना? अशा पद्धतीने तुम्ही जर रिझन देणार तर हे आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. बघा बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याचप्रमाणे सीईटी साठीच जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत आणि सीईटीच्या ऍडव्हान्स कन्सेप्ट सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. जर हा सेशन तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल तर लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो कमेंट पण करा यार. YouTube अल्गोरिदम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो. जर या व्हिडिओला 1000+ लाईक मिळतील तर मी तुमच्यासाठी नेक्स्ट सेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरचे मागील 5 वर्षाचे पूर्ण बोर्ड PYQ विथ इझी अँड कन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन घेऊन येईल. चला भेटूयात नवीन सेशन मध्ये नवीन एनर्जी सहित. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.